नमस्कार मंडळी, मी सुभाष बडे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज ब्लॉग डिझाईनचा तिसरा दिवस आणि यामध्ये आपण पेज कसे बनवले जातात, पेजवरती काही गोष्टी आपण ज्या काही बघायच्यात आणखी, जसं की आपण काल पेज बनवायची सिस्टम तर बघितली, पण ते क्लिकेबल नव्हतं कारण त्यात लिंक टाकली नव्हती. आपण हॅश असे बटन्स दिले होते. आपल्याला कस्टम पेजेस तयार करायचे असतील स्वतःचे काही, तर ते कसे तयार करता येतील. मेनू बार जो असतो त्याच्यात भरपूर सारे मेनू तुम्हाला ॲड करायचे असतील, ते कसे करता येतील. पोस्टला लेबल्स लावायचे असतात. लेबल्स म्हणजेच आपण कम्प्युटरमध्ये जसे फोल्डर्स तयार करतो, तसे आपल्या ब्लॉगच्या कॅटेगरीसाठी फोल्डर्स असतात आणि ते फोल्डर्सला लेबल असं म्हटलं जातं. कीप नोट्समध्ये पण लेबलच म्हणतात आणि ब्लॉगरमध्ये पण लेबल म्हणतात. तर ते लेबल म्हणजे की तुम्ही मराठी विषयाच्या पोस्ट एका कॅटेगरीत टाकायच्या असतील, तर मराठी असं लेबल द्यावं लागेल. उदाहरणार्थ मी हे असं सांगतोय की मराठीच्या तुम्ही अशी 2-3 विषयावर पोस्ट लिहिताय किंवा उदाहरणार्थ तुम्ही लिहितात स्कॉलरशिपच्या परीक्षांबद्दल, तर मग स्कॉलरशिपमध्ये पण विषय असतात. मग बुद्धिमत्ता चाचणी विषयाचं लेबल, बाकी इतर जे विषय आहेत त्याचे लेबल्स असं. तर मग ह्या लेबल्सला कसं क्रिएट करतात आणि त्या लेबल्स आपण त्या पोस्टला कसं कॅटेगराईज करण्यासाठी लेबलचा वापर करतो. पुन्हा त्या लेबल्सला पेजेस म्हणून कसं वापरता येईल, जेणेकरून वरती जे मेनू बार असतात, जिथे की आपण कॉन्टॅक्टस वगैरे पेजेस लिहितो, तिथे सुद्धा लेबललाच आपल्याला मेनू म्हणून पण वापरता येतं. मग तिथे क्लिक केलं की डायरेक्टली तो त्या कॅटेगरीतले पेजेस आपले बघू शकतो, पोस्ट बघू शकतो. तर थोडंसं युजर इंटरफेस अजून म्हणजे त्यामुळे किंवा युजरला ते शोधणं सोपं जातं. यासाठी लेबलचा उपयोग व्यवस्थित करणं आवश्यक आहे. तर लेबलचा उपयोग करणं हा एक भाग, लेबलला पेज बनवणं हा दुसरा भाग आणि पेजेस दुसरे कॉन्टॅक्टस, प्रायव्हसी पॉलिसी वगैरे इतर काही पेजेस जे बनवायचे ते बनवणं हा एक तिसरा भाग. अशा प्रकारे पेजेसच्या भोवती हा आजचा खेळ असेल. डिझायनिंग तर काल आपण लेआउटची संपूर्ण बघितली, गॅजेट वगैरे असे काही. पण त्यातले त्यात आपण हे सगळे पेजेस क्रिएट केल्यानंतर कधी-कधी आपल्याला एखादा स्क्रोलिंग टेक्स्ट लावायचा आहे. डावीकडून उजवीकडे चाललाय, उजवीकडून डावीकडे चाललाय किंवा खालून वरती, वरून खाली असं काही एखादा पॅराग्राफ आहे आणि तो वरती चाललाय, खाली आलाय असं काही. तर हे काही आपल्याला करायचंय, तर ते कसं केलं जाईल? या काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत. तर आपल्याला पूर्णपणे स्क्रीनवरती लक्ष द्यायचं आहे. बाकीची इतर कामं सायमल्टेनियसली करू नका. जेव्हा मी समजा सांगेल की एवढं तुम्ही आता करून पहा, तेव्हा तुम्ही करू शकता. डबल डिव्हाइस असेल तुमच्याकडे तर. डबल डिव्हाइस नसेल नंतर करा. आता फक्त समजून घेण्यावर फोकस दिला तरी चालेल. नंतर तुम्ही सावकाश त्या गोष्टी करू शकाल. ओके, चला तर मी आता स्क्रीन शेअर करतो आणि स्क्रीनवरती तुम्हाला त्या गोष्टी दाखवतो. स्क्रीनवरती या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली बघण्यासाठी तुम्हाला स्क्रीन शेअर झाल्यानंतर एक डबल एसवाला रिप्लाय पुन्हा अजून एकदा द्यावा लागेल, जेणेकरून सगळं काही व्यवस्थित आहे असं कन्फर्म होईल. म्हणजेच की रेकॉर्डिंगमध्ये वगैरे पुन्हा नंतर अडथळा यायला नको. ओके, तर तुम्हाला आता स्क्रीन दिसत असेल, तर कोहोस्टने पण एकदा माईक ऑन करून रिप्लाय दिला तरी चालेल. जे कोहोस्ट आहेत, गणपत घुले सर आहेत, अजून एक दोघं जण आहेत. हो, दिसते सर. दिसते. हो, दिसते. ओके, धन्यवाद. तर कोहोस्टने कृपया माईक जेव्हा सांगेल तेव्हाच चालू करा. इतर वेळी जाणीवपूर्वक बंद ठेवायचा आहे. उगीचच चालू राहिला तर रेकॉर्डिंगमध्ये अडथळा होईल. चला तर आपण आता या ब्लँक स्क्रीनवर आहोत आणि आपल्याला ब्लॉग ओपन करायचा आहे. तर ब्लॉग ओपन करण्यासाठी आपण जातो कुठे? इथे आपण अगोदर लॉग इन असलो पाहिजे. काही जण लॉग इन नाही, ज्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवले आणि त्यांनी सांगितलं की सर इथे होतच नाही आहे. तर आधी तुमचं इथे लॉग इन असलं पाहिजे. त्यासाठी तुमचा पासवर्ड विसरला तर पासवर्ड तुम्ही रिक्रिएट केला पाहिजे आणि फॉरगॉट करून नवीन तयार करू शकता तुम्ही. तर इथे अगोदर लॉग इन असणं गरजेचं आहे. इथे ॲप्स असतात. इथे आपण ऑलरेडी पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पण बघितलंय. तरी पण आपण ही प्रोसेस पुन्हा इथे सांगतोय. ब्लॉगरला आपण क्लिक करायचं आहे. कारण की ब्लॉगर या ॲपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. ब्लॉगच्या विषयाचा आत्ता जो आपला ट्रेनिंग प्रोग्राम आहे. इथे जसं आपण आलोय तर इथे आपल्याला एक पोस्ट दिसते, माय फर्स्ट पोस्ट, जी की आपण काल जस्ट ट्रायल म्हणून तयार केली होती आणि आपल्या ब्लॉगचं नाव आपण दिलं होतं ब्लॉग ट्रायल बॅच 2. ठीक आहे, तर हे नवीन आपण ब्लॉग काल तयार केला, परवा तयार केला आणि त्या पद्धतीने याच्यावर आपण एक पोस्ट आणि बाकी सगळ्या सेटिंग्स वगैरे बघितल्या. आता यापुढे आपल्याला पेजेस बनवायचे आहेत. तर पेजेस बनवण्यासंदर्भात आपल्याला कॉन्टॅक्टस, प्रायव्हसी पॉलिसी वगैरे असे काही पेजेस किंवा इतर काही पेजेस बनवायचे आहेत, लेबल्स बनवायचे आहेत, या सगळ्या गोष्टीकडे आपण जाऊया. तर अगोदर लेबलच्या बाबतीत चर्चा करूया की लेबल म्हणजे एक कॅटेगरी पोस्ट जी आपल्याला ठरवण्यासाठी ते कसं करतात. आता ही जी पोस्ट आहे समजा, हिला मी ओपन करतो.
हिला ओपन केल्यानंतर आता ही पोस्ट आपल्याला इथे दिसत आहे आणि इकडे बघा दिसतंय लेबल. काय दिसतंय? लेबल. आता आपल्याकडे लेबल अजून तयारच नाही आहेत, कारण की फर्स्ट पोस्ट आपण तयार केली, लेबल आपण केलंच नाही. आता सॅम्पल म्हणून मी इथे लेबलचे काही नाव देतो, तुम्ही जे पाहिजे ते देऊ शकता. फक्त काय आपल्याला समजून घ्यायची, लेबल बनवण्याची प्रोसेस आणि लेबल बनल्यानंतर ते एखाद्या पोस्टला कसं असाइन करतात, ही प्रोसेस आपल्याला समजून घ्यायची. लेबलच्या नावाकडे फार फोकस द्यायचा नाही. लेबलचं नाव तुम्ही म्हणाल ते देऊ शकता. मी इथे ट्रायल म्हणून जे देईल तेच दिलं पाहिजे असं काही नाही आहे. चला तर मग इथे लेबल असं दिलंय मी याला. इथे लेबलच नाही आहे, तर इथे काय दिसतंय? सेपरेट. इथे क्लिक करूया आपण आणि इथे मी लेबल देतो मराठी. एक जस्ट विषयाचं नाव. मला समजा वेगवेगळ्या विषयाच्या पोस्ट लिहायच्यात असं गृहीत धरून एक लेबल मराठीचं, एक लेबल हिंदीचं, एक लेबल अजून असं वेगवेगळं. तर या ठिकाणी मराठीचं मी लेबल देतो आणि या पोस्टला मराठी असं या कॅटेगरीत टाकण्यासाठी लेबल इथे लिहिलं आणि ते आपण म्हणूया अपडेट. ओके, तर अपडेट केलं बघा. बॅक येऊ आपण आणि आपण इथे आता आपला ब्लॉग ओपन करण्यासाठी इथे व्ह्यू ब्लॉगला जाऊ आणि इथे ही पोस्ट आहे. तर इथे ओके, इथे लेबल आले बघा, लेबल्स, आणि ते आहे मराठी. तर मराठीतल्या पोस्ट जेवढ्या असतील या मराठीला क्लिक केलं की त्याच कॅटेगरीत जेवढ्या पोस्ट आपण टाकल्यात तेवढ्याच दिसतील. तर अशा प्रकारे म्हणजे एखादा विद्यार्थी आहे किंवा तुमचा वाचक आहे आणि त्याला याच कॅटेगरीतले किती तुमच्याकडे पोस्ट आहेत, त्याला त्याचं नॉलेज अजून किती कुठलं कुठलं तुमच्याकडे उपलब्ध आहे असं चेक करायचं आहे. तो या लेबलला क्लिक करेल आणि या पर्टिक्युलर फील्डमधलं त्याला किती नॉलेज इथे उपलब्ध आहे ते त्याला दाखवता येईल किंवा तो पण सहजरित्या चेक करू शकतो. तर या प्रकारे आपण लेबल्स तयार केलं. आता अजून एखादं पोस्ट तयार करून जस्ट अजून एक ट्रायल करून पाहूया. आता समजा अजून एक पोस्ट तयार करण्यासाठी मी पोस्टला ऑलरेडी क्लिक ठेवलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे पोस्ट दिसते आणि इथे ऑरेंज कलर दिसतोय आणि इथे न्यू पोस्ट बटन दिसते. पेजेसला जर मी क्लिक केलं तर पेजेस हा ऑरेंज कलर दिसतोय आणि इथे न्यू पेजेस बटन आले. लक्षात घ्या, फरक इथे नॉर्मलचा झालेला असतो परंतु आपल्या लक्षात येत नाही. तर इथे पेजेसला जेव्हा क्लिक आहे तेव्हा न्यू पेजेस असं बटन दिसते, पोस्टला जेव्हा क्लिक आहे तेव्हा न्यू पोस्ट बटन दिसतंय. बटनचा आकार सारखाच आहे त्यामुळे आपल्याला लवकर लक्षात येत नाही, पण हा ऑरेंज कलर दाखवतो आपल्याला की कुठला मेनू यापैकी आपण सध्या सिलेक्ट केलेला आहे. तर पोस्ट हा मेनू सिलेक्ट आहे आणि पोस्टचं पेज इथे आहे. त्यामुळे आपण आता नवीन पोस्ट क्रिएट करायची असेल तर काय करणार? न्यू पोस्टला क्लिक करणार. न्यू पोस्टला क्लिक करणार आपण. इथे पोस्टवरती काहीतरी टायटल देणार. तर पोस्टला जे आपल्याला टायटल द्यायचे तर ते इथे आपण देऊया, काय देऊया? हिंदी फर्स्ट चॅप्टर. ओके, तुम्ही हे मराठी टायटल दिलं तरी पण चालतं. हे जस्ट एक ट्रायल म्हणून मी दिलंय. तर आता पोस्टचं नाव तुम्ही जे ठेवायचं ठेवलं, मी पण एक उदाहरण ठेवलं. इथे आपल्याला काहीतरी टेक्स्ट टाकावं लागेल. तर जस्ट मी कॉपी पेस्ट करण्यासाठी आपण गुगल कीप नोटमधून काहीतरी डमी टेक्स्ट घेऊया जस्ट ट्रायलसाठी. ओके, तर आपण ही पोस्ट घेऊया. अगोदर ही पोस्ट ऑलरेडी पब्लिश केलेली आहे, पण जस्ट ट्रायलसाठी मी कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. पेस्ट केली पहा. आता ह्याच्या मागे काय झाले, एक बॅकग्राऊंड आलेला आहे. तर हा बॅकग्राऊंड आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी याला सिलेक्ट ऑल करायचं. सगळं सिलेक्ट झाल्यानंतर आपण इथे जायचं आणि इथे या क्लिअर फॉर्मॅटिंगच्या या टी बटनला क्लिक करायचं. तर ऑटोमॅटिकच त्याच्या मागे जो काही बॅकग्राऊंड होता तो निघून जातो. म्हणजे त्याची फॉर्मॅटिंग गुगल कीप ची जी आलेली असते डायरेक्टली इकडे, तर ती आपल्याला काढून टाकता येते. आणि या पद्धतीने बारकाईने नीट बघितलं, प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे सगळ्यांना जमण्यासारखं आहे.
फक्त काय की आपल्याला आता आपण पाहतो समजतं, पण प्रॅक्टिकल करायच्यापर्यंत आपण विसरून जातो आणि आपल्याला वाटतं की आपल्याला जमत नाही. तर असं नसतं. तर त्यावेळेस थोडासा व्हिडिओ एवढ्या भागापुरता का होईना तुम्ही बघितला पाहिजे. तर इथे आपल्या लक्षात आलं की कशाप्रकारे आपण इथे एक पोस्ट टाकलेली आहे. आता या पोस्टला नाव ऑलरेडी आपण दिलेलं तेच घेऊया. थोडंसं साजेसं असं नाव त्यामुळे मिळेल. ओके, तर इथे आपण पोस्ट. आता या पोस्टला आपल्याला कॅटेगरी इथे ठरवायची आहे. तर मग आपण काय करणार, पोस्टला इथे क्लिक करणार. तर जसं मी इथे क्लिक केले तसं इथे ऑलरेडी आपण क्रिएट अगोदर जे लेबल केलेत ते इथे दिसायला लागते. आता इथे एकच लेबल असल्यामुळे मराठी असं दिसतंय आणि जेवढे आपण लेबल तयार करू त्या सगळ्यांची यादी इथे दिसायला लागेल. तर तुम्हाला वाटलं की ऑलरेडी जे लेबल क्रिएटेड आहेत त्यापैकी सुटेबल लेबल याला आहे, तर तुम्ही तेच लेबल लावा. उगीचच भरमसाठ 50-20 लेबल करायची गरज काय आहे? जर आपल्या पोस्ट ठराविक लेबलमध्ये जर का बरोबर बसत असतील तर. तर आता समजा फर्स्ट एक लेबल आपण अगोदर तुमच्यासमोरच पहिल्या पोस्टसोबत क्रिएट केलं होतं. ते इथे रेडीमेड मला मिळालंय. तर मी समजा त्यालाच क्लिक केलं, तर ते लेबल इथे इम्प्लिमेंट झालेलं आहे. ठीक आहे ना? तर आपल्याला वाटलं की ही पोस्ट जी आहे ना, तर ही पोस्ट या लेबलला सुटेबल नाही. म्हणजे या विषयाशी संबंधित नाही आहे. तिचा विषय वेगळा आहे. तर मग आपण याला काढून टाका आणि इथे आपण समजा टाकू टेक्नॉलॉजी अपडेट्स. टेक्नॉलॉजी अपडेट्स ही कॅटेगरी याची आपण ठरवूया आणि ते पब्लिश करतो किंवा एखादी इमेज वगैरे जर जोडायची असेल ती पण जोडू शकतो आपण. इमेज काहीतरी एक ट्रायल म्हणून घेऊ. चूज फाईल आणि इथून आपण एक याचा थंबनेल ऑलरेडी क्रिएट केलेला आहे जेव्हा पोस्ट अपडेट केली किंवा मी सबमिट केली तेव्हा. पण आता ते थोडा शोधायला वेळ लागू शकतो. ठीक आहे, आता मी एवढं बारकाईने शोधत नाही बसत. कुठलं तरी एक इमेज घेतो जस्ट आत्तापुरती आपल्याला कामाला येईल अशी. दुसरं उचलतो मी सध्या कामापुरतं. ओके, तर हे काही लेबल याच्यासाठी म्हणजे ही थंबनेल बनवलेली नाही, पण जस्ट एक ट्रायल म्हणून ती इमेज आपण घेतली, सिलेक्ट केली आणि ती इमेज इथे दिसेल. ओके, ती खाली आली कारण की खाली कर्सर माझ्याकडून तो ठेवला गेला होता. जस्ट याला आपण वरती सरकवता येते का इथे क्लिक करून. ओके, व्हायला पाहिजे पण ती होईना झालंय. ओके, पुन्हा एकदा मी ती इमेज वरती इथे कर्सर ठेवतो. बघा कर्सर मी इथे ठेवलाय आता आणि मग क्लिक करतो. ही बघा, हाऊ टू चेक आधार हिस्ट्री ही आहे ती जी इमेज अगोदर बनवलेली. ओके, ती खालीच काय यायला लागली. ऑलरेडी आपण इमेज जर का घेतलेली असेल तर ती इथेच उपलब्ध असते. पुन्हा आपल्याला इथून पण घेता येते. ओके, काहीतरी एरर दिसतोय, ती खालीच जाते सारखी सारखी पोस्ट. ठीक, तर आपल्याला कळलं की इमेज इथे आली आणि इथे आपण एक लेबल वेगळं दिलं आणि पब्लिश करूया. ओके, पोस्ट पब्लिश झाली.
आणि आपण आपल्या ब्लॉगवरती जाऊन रिफ्रेश करून पाहू. इथे बघा दुसरी पोस्ट अपडेट झालेली आहे आणि इथे लेबल बघा मराठी टेक्नॉलॉजी अपडेट्स. आता इथे लेबलची यादी एकाखाली एक ही वाढत राहणार. तुम्हाला बाकीच्या लोकांचे थोडेसे जुने ब्लॉग जे असतात ना ते वाटतात असे कसे काय थोडे अजून चांगले दिसतात, कारण की आपल्या इथे नाहीच काही, त्याच्यामुळे ते तसं दिसतंय. आणि मग मी माझी जी डिझाईन तुम्हाला देण्याचं जे ठरवलंय त्याच्यावर मुद्दाम तसा कंटेंट टाकून ठेवला आहे. त्याच्यावर जर कंटेंट नाही टाकला ना तुम्हाला ती डिझाईन म्हणजे जी आत्ता दिसते तेवढी अट्रॅक्टिव्ह दिसणारच नाही. तसं ही जी थीम आहे आपली अप्लाय केलेली, तर याच्यात काहीच नाही आहे. मग इथे ना लेबल आहेत ना काही आहे. मग ते सध्या तेवढा प्रिव्ह्यू अजून जो थोडासा अजून बरा दिसेल तर तो दिसत नाही, कारण की त्याच्यावर त्या गोष्टी अजून आलेल्या नाहीत. एक एक पोस्ट जशा जशा वाढत जातील, लेबल वाढत जातील आणि अजून काही मेनू हे ते सगळं, तर तेव्हा मग ह्याची थोडी अजून म्हणजे सुंदरता थोडी आत्ताच्यापेक्षा चांगली दिसायला लागते. तर या पद्धतीने बघा इथे लेबल असं आलेलं आहे आणि इकडे या पद्धतीने या गोष्टी आलेल्या आहेत. लेबल आता एकाखाली एक अशी यादी वाढत जाईल. तर तुम्ही किती लेबल तयार करू शकता. जसं की मी आता टेक्नॉलॉजी अपडेटला क्लिक केलं किंवा मराठीला क्लिक केलं, तर बघा मराठीच्या विषयातली पोस्ट या ठिकाणी दिसायला लागलेली आहे आणि बघा बाकीच्या पोस्ट इथे दिसत नाही आहेत. मग पुन्हा टेक्नॉलॉजी अपडेटला क्लिक केलं तर फक्त टेक्नॉलॉजी अपडेटच मधील असलेली पोस्टच फक्त दिसेल. बाकीच्या पोस्ट आता इथे दिसत नाही आहेत. मग लेबलला क्लिक करून त्या कॅटेगरीत आपल्याला गेल्यानंतर बाकी खाली सजेस्टेड पोस्टमध्ये काही पोस्ट वगैरे दिसत असतात. आता इथे 2 पोस्ट दिसत आहेत बघा. ही पोस्ट सजेस्टेड पोस्टमध्ये आलेली आहे. तर तशा आणखी पोस्ट इथे वाढत जातील, कारण की बॅकएंडला आपण सेटिंग केलेली 7 पोस्ट. तर 7 पोस्ट इथे एकाखाली एक या पद्धतीने दिसतील. तर अशा प्रकारे आपल्याला लेबल 2 आता सध्या तयार करून मी तुम्हाला दाखवले की कसे लेबल तयार केले जातात. आणि मग या लेबलला आता पेज म्हणून वापरायचं असेल तरी पण वापरता येतं. मग ते कसं वापरायचं पेज म्हणून ते आपण आता जरा बारकाईनं बघा. आता पेज म्हणून म्हणजे कुठे वापरायचे, जस्ट आपण काय करू, होम पेजवर येऊ. याच्या होम पेजवर येण्यासाठी हे सगळं पुढचं काढून टाकू. ही मूळ लिंक म्हणजे होम पेजची लिंक असते. ठीक आहे, याच्या पुढे काहीच नाही आहे, म्हणजे हे होम पेजची लिंक आहे, मुख्य पेजची लिंक आहे. आणि मग इथे आलो आहे आणि इथे बघा आपल्याला काय दिसतंय, मेनू कुठले कुठले आहेत, होम, आमच्याविषयी, कॉन्टॅक्टस. आता इथे आपण आणखी 2 मेनू तयार करू. मराठी नावाचं जे लेबल आहे ना त्याच नावाने मेनू तयार करू सेम लेबलचा. आणि दुसरा एक टेक्नॉलॉजी अपडेट्स. आता या ठिकाणी हे कसं होतं ते नीट पहा. इथे मेनू नाही आहेत. आता प्रक्रिया बघा कशी आहे. आपल्याला काय करायचं आहे, लेआउटमध्ये जायचं आहे. लेआउटमध्ये जाऊन आपण इथे पेजेस नावाचा गॅजेट ॲड केलेला आहे. ओके, तर इथे आपण क्लिक करू आणि इथे काय दिलेलं आहे, होम, आमच्याविषयी, कॉन्टॅक्टस, हे ऑलरेडी आहेच. आता आपण लेबल जे 2 तयार केलेत त्या लेबलचे पण आपल्याला मेनू तयार करायचे. ते साईडला तर दिसतातच, वरती मेनू म्हणून पण दिसावेत. हे पण एक महत्त्वाची ट्रिक आहे जी की व्ह्यूअरला अजून पोस्ट शोधण्यात आपल्याला सोपं करता येतं. तर मी या ठिकाणी ॲड न्यू आयटमला क्लिक करतो आणि इथे नाव टाकतो मराठी. ठीक आहे, आणि इथे सध्या URL नाही टाकत, कालच्या सारखीच प्रक्रिया सेम करून मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल दाखवतो. हॅश टाकलंय, सेव्ह टाकलंय. ठीक आहे, एक आणखी मेनू वाढला, अजून एक मेनू वाढू आणि ते टाकू टेक्नॉलॉजी अपडेट. वाटल्यास तुम्ही तेच शब्दसुद्धा कॉपी करू शकता, स्पेलिंग वगैरे सेम तुम्हाला जर लावायचं असेल तर. टेक्नॉलॉजी अपडेट्स. ओके, तर इथे पण आपण सध्या तरी हॅश देऊया आणि सेव्ह म्हणूया. ओके, आता पेज आणखी 2 वाढलेले आपल्याला इकडे दिसले पाहिजेत. आता इथे सध्या 3 पेजेस आहेत जे ऑलरेडी जुने होते, ते रिफ्रेश करून पाहूया. ओके, नाही आले. इथे हां सेव्ह करायचं राहिले ना आपल्याकडून. सेव्ह केलं इथे, एक मिनिट. इथे पण आपण सेव्ह करूया.
आता रिफ्रेश करून पाहू. आता बघा जुने 3 लेबल आहेत. नवीन आता दुसरे आपले 2-3 मेनू आहेत. आणखी नवीन 2 मेनू यायला पाहिजेत. हे पहा आले की नाही? मराठी आणि टेक्नॉलॉजी अपडेट्स हे आता क्लिकेबल इथे असल्यासारखं भासतंय, पण सध्या त्याला जर क्लिक केलं तर काहीच येत नाही. कारण की त्याच्यात आपण लिंक इन्सर्ट केलेली नाही. फक्त हॅश लावलेला आहे. सध्या ते क्लिकेबल दिसावं म्हणून. तर या पद्धतीने आपण मेनू तर लावलेत, पण याच्यात लिंक नाही आहेत, क्लिकेबल होत नाही. पण पहिली फर्स्ट स्टेप त्याची पूर्ण काय केली आपण? आधी पेज तयार केले. ते इथे आले. आता याला त्या विशिष्ट लिंकवरती डायरेक्ट करायचे, रिडायरेक्ट करायचे. कसं करणार? आता सेकंड स्टेप बघा कशी आहे. आपण आपल्या ब्लॉगवरती इथे यायचे. मराठी नावाचं जे लेबल आहे त्याला क्लिक करायचं आहे. इथे मराठी नावाचं लेबल दिसेल आपल्याला. इथे बघा मराठी नावाचं लेबल आहे, याच्यावरती क्लिक करा. मराठी नावाच्या लेबलवर जेव्हा आपण क्लिक केलंय तेव्हा आपण काय करायचं? या लिंकला कॉपी करायचं. हे बघा इथे लेबल सहित हे सगळा URL तयार झालेला असतो. तर याला आपण करायचं कॉपी. हे पहा केलं कॉपी. आणि इकडे जायचं. जिथे आपण पेज तयार केलेत इथे जायचं. आणि आता कशासाठी आपण आता लेबल ओपन केलंय? मराठीचं लेबल. तर इथे हॅश आहे ना, याला रिप्लेस करायचं. एडिटच्या बटनला क्लिक करून आणि हॅशला काढायचं आणि या जागी आता जी मी लिंक कॉपी केली ती पेस्ट करायची आणि सेव्ह म्हणायचं. केलं. पुन्हा आपण या पेजवर जाऊ आणि मराठीसाठी जी प्रक्रिया केली तीच दुसऱ्या एका लेबलसाठी करूया. टेक्नॉलॉजी अपडेट्स. आता केलं. याला पूर्ण कॉपी करून घ्या. कॉपी. इकडे आलो आणि इकडे टेक्नॉलॉजी अपडेट्सच्या इथे एडिट करू. हॅशला काढून टाकू आणि त्या जागी लिंक टाकू आणि सेव्ह आणि इथे सेव्ह. इकडे पण सेव्ह. सगळी सेव्हच सेव्ह. जिलेबी सध्या नाही पाहिजे आपल्याला. तर इकडे आपण आलो. इथे सध्या क्लिकेबल बघा मी क्लिक करतोय, क्लिक होत नाही. आपण आता रिफ्रेश केल्यानंतर त्या लिंक इकडे कनेक्ट होतील. आता इथे आपण आलो. जस्ट मी आता सध्या काय आहे टेक्नॉलॉजी अपडेटची पोस्ट आहे ना, मी इथे करतो मराठीला क्लिक. आले की नाही? मराठीच्या लेबलच्या पोस्ट इथे दिसतील. झालं ना तुमचा मेनू तयार. पुन्हा टेक्नॉलॉजी अपडेटला क्लिक केलं. टेक्नॉलॉजी अपडेटचा मेनू तयार झाला. आणि या प्रकारे फक्त टेक्नॉलॉजी अपडेटचेच मेनूतल्या किंवा त्या लेबल लावलेल्याच पोस्ट इथे दिसतील त्या मेनूला क्लिक केल्यामुळे. कुठल्या? ह्यावरती हे लेबल हे जे तुम्ही मेनू तयार केलेत. लक्षात आलं? ही प्रक्रिया काय आहे? सोपी आहे. फक्त काय की तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल थोडं थोडं समजून घेऊन अशा पद्धतीने तुम्हाला करावं लागेल. तर आता मी तुम्हाला 3 मिनिटाचा वेळ देतो. तुम्ही अशा प्रकारे पेज तयार करायचे आहेत. जसं की मी इथे कॉन्टॅक्टस वगैरे हे केलं ना, तसं तुम्हाला एक पेज हे पेजेस तयार करा. एक मराठी टेक्नॉलॉजी अपडेट्स ह्याच्या नावाचे तुम्ही पेज तयार करा. तुम्ही दुसरे नावं टाकली तरी चालतील, पण पेज इथे तयार करा. त्याचे हॅश टाकून तयार करा. ठीक आहे. तर एवढं तुम्ही तयार केलं आणि इथे वरती रिफ्रेश करून सेव्ह करून झाल्यावर इथे 2 पेजेस आले की पेज डन असं टाईप करा. मी तोपर्यंत पॉज घेतो. मंडळी आत्ताच आपण पेज तयार केले, लेबल्स तयार केले, लेबल्सला मेनू म्हणूनही वापरलं. अशा काही गोष्टी आपण जस्ट आता केल्या. तर आपल्याला समजा आता इथे जसं होम पेज, आमच्याविषयी वगैरे हे पेज तयार केलेत. पण याच्यामध्ये लिंक नाही आहेत. कॉन्टॅक्टसमध्ये जर क्लिक केलं तर काहीच क्लिक होत नाही. ह्याच्यात क्लिक केलं तर काहीच क्लिक होत नाही. मग आता ह्याच्यात कॉन्टॅक्टसमध्ये आपल्याला काही आपल्याविषयीची कॉन्टॅक्ट करण्याची माहिती असली पाहिजे. तर ती कुठे टाकणार? आता इथे याची तरी समजा URL आपण लेबलची कशी काढायची ती बघितली आणि त्याप्रमाणे लिंक त्याच्यात सबमिट केली. पण ह्याची लिंक आणायची कुठून? आमच्याविषयी किंवा हे जे पेज आहे हे तर लेबल नाही आहेत ना. मग ह्याला कुठून असं क्लिकेबल झाल्यावर इथे माहिती दिसेल कशी? आता पुढचा हा महत्त्वाचा भाग बघून घ्या. तर याच्यासाठी आपल्याला स्वतःचं एक पेज वेगळं तयार करावं लागेल. स्वतःचं एक वेगळं पेज तयार करावं लागेल. हे खऱ्या अर्थानं पेज नाही आहेत. हे लेबल्स आहेत आणि लेबल्सला आपण एक मेनू आणि पेजच्या सारखं दाखवलंय फक्त. ठीक आहे. पण हे खरे पेजेस आहेत. तर मग हे पेजेस याच्यात क्लिक आणि लिंक कसे करायचे? चला बघूया. तर या ठिकाणी आपण इथे जायचं आणि ते आहे बघा पेजेस. हे काय आहे?
पेजेस क्लिक करतो मी, याच्यात एकही पेज नाही, एकही पेज नाही. मग आता आमच्याविषयी असा एक आपण मेनू दिला आहे, म्हणजे अबाउट असचं पेज आपल्याला पाहिजे आणि कॉन्टॅक्ट असचं पेज पाहिजे. तर मग ते क्रिएट करूया. तर कसं करतात, तर पेजेसमध्ये आपण आलो, इथे न्यू पेजला आपण क्लिक करू आणि इथे देऊया आमच्याविषयी नाव, देऊया आमच्या विषयी. ठीक आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये देणार असाल तर अबाउट अस देऊ शकता आणि या ठिकाणी आता काहीतरी माहिती टाकावी लागेल. तर मग मी काय करतो, डमी टेक्स्ट आपण घेऊया. ओके, काहीतरी एक जस्ट आपण ट्रायल टेक्स्ट इथला घेऊ. हा हा नाही, सोबत तिथे हाच. ओके, जस्ट हा घेऊया काहीतरी ट्रायल. हे पण नाही वाटत तिथला, याला घेऊया आमच्याविषयी. हे हे अगदी परफेक्ट आहे. कॉपी आणि इथे पेस्ट. आता ह्याच्यात सुद्धा काय झाले, बॅकग्राऊंड आलेला आहे. तर बॅकग्राऊंड हा त्या ह्याचा कीप नोटचा येतो इथे. याला पुन्हा आपण सिलेक्ट, असं पूर्ण सिलेक्ट करून घेऊ आणि इथे जाऊ आणि फॉर्मॅट करूया, क्लिअर फॉर्मॅटिंग. तर या प्रकारे आपला टेक्स्ट इथे आपण घेतला आहे. तर याला थोडंसं आपण बोल्ड करू. इथे आपण सब हेडिंग असं करू. ओके, असं काहीतरी. ओके, तर या प्रकारे आपण टाकलं अबाउट अस, आमच्या विषयीच्या बद्दलची माहिती, आणि ते आपण करूया पब्लिश, कन्फर्म. हे बघा टाकलं. इथे एखादी इमेज सुद्धा आपण टाकू शकलो असतो. बघूया, एक इमेज पण आपण लगेच ट्राय करूया. ओके, हा काय प्रॉब्लेम झाला आज काही कळलं नाही. ही इमेज खाली येते डायरेक्ट, सारखी सारखी डायरेक्ट. ओके ठीक, हिला वरती घेतलं मी ड्रॅग करून, मगाशी तर ड्रॅग पण होत नव्हतं. तर या पद्धतीने आपण इथे हे घेतलेलं आहे याला. ओके ठीक, असू द्या असंच. आता मी करतो अपडेट. ओके, अगोदर पब्लिश बटन होतं कारण की ती पब्लिश केलेली नव्हती. आता पब्लिश ऑलरेडी केलेली पोस्टमध्ये एडिटिंग केल्यामुळे आपल्याला अपडेट असं बटन दिसतंय. झालं, एक पेज तयार आमच्याविषयी नावाचं. इथून बॅक जा, हे बघा झालं एक पेज तयार. आता आणखी एक पेज आपण तयार करूया आणि इथे क्लिक करू आणि या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट अस असं नाव देऊया. संपर्क करा, किंवा ठीक आहे कॉन्टॅक्ट अस असं मी सध्या पेजला नाव दिलेलं होतं, तसंच देतो इथे. किंवा संपर्क असं मराठीत द्यायचं असेल तर लिहू शकता. आणि ते कॉन्टॅक्ट बद्दलची माहिती आपण देऊया. सध्या एवढीच मी माहिती उचलतो एक ट्रायलसाठी आणि कॉन्टॅक्टसमध्ये टाकूया. ओके, इथे तुम्हाला काय वेगळं अजून टाकायचं, ईमेल आय डी वगैरे टाकू शकता, काही अडचण नाही. ओके, जस्ट मी एवढं टाकलंय. तुम्ही काय अजून कॉन्टॅक्टसाठी वेगळं टाकणार असाल तर टाका. याला सेंटर करून घेऊ आणि थोडंसं मोठंही करू या पद्धतीने आणि पब्लिश करू.
आता हे पहा, 2 पेजेस आपण तयार केले. याला फोटो लावलेला नाही आहे म्हणून तसं येत आहे. सी असं आलं याचं पहिलं अद्याक्षर आणि इथे फोटो आला आहे. आता ह्या दोघांच्या लिंक काढून घ्यायच्यात. कुठे करायचं? इथे क्लिक करायचं. केलं आणि ते लिंक कॉपी करूया आपण. कॉपी आणि ते नवीन टॅबमध्ये जस्ट मी ओपन करून ठेवतो. हे बघा, अशा प्रकारे कॉन्टॅक्ट अस पेज तयार झालंय. इथे आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि ते सगळं काय दिसायला लागले. त्यासोबतच आपण याची पण लिंक कॉपी करू आणि नवीन टॅबमध्ये ओपन करून घेऊ. इथे आमच्या विषयीची माहिती इथे आलेली आहे, जे काय आपण टाकली ती. आता बघा काय गंमत आहे. आता इथे जे पेजेस आहेत इथे, ह्याला सध्या क्लिक केल्याने काही होत नाही आहे, दोन्हीला पण होत नाही. आता ह्याला हे पेजेस जे आहेत ना, 2 आपण आता तयार करून घेतले, ते याच्यात जोडायचे आहेत. म्हणून आपण आता आमच्या विषयीचं जे पेज आहे ना, ते हे आहे. तर याची लिंक कॉपी करू आणि इथे लेआउटमध्ये जाऊ आणि थोडंसं खाली इथे आपण हे पेजेस नावाचा जो काही गॅजेट जोडलेला आहे, त्याच्यात पेजेस आपण ऑलरेडी तयार करून ठेवले होते. तर आमच्या विषयी इथे हॅश लावलेला आपण त्याला ते काढू आणि इथे आमच्या विषयीचा जो पेजचा URL आहे तो तिथे टाकून सेव्ह म्हणू. आणि दुसरा आहे कॉन्टॅक्टस, त्याची पण लिंक आपण सिलेक्ट ऑल करून कॉपी करून घेऊया आणि इथे जाऊ आणि कॉन्टॅक्ट अस इथे ती लिंक ॲड करून सेव्ह करू आणि पुन्हा एकदा इथे सेव्ह बटन दाबा, खाली इथे सेव्ह बटन दाबा आणि आता हे रिफ्रेश करूया. ओके, रिफ्रेश केलं. आता पहा, मी आमच्या विषयीला क्लिक करतो, लगेच आमच्या विषयीचं पेज आलं. मी कॉन्टॅक्टसला क्लिक करतो, लगेच कॉन्टॅक्टसचं पण पेज आलं. तर या प्रकारे, तर अशा पद्धतीने आपण नवीन पेजेस सुद्धा तयार करू शकतो. जे पेज नाहीत आपल्याकडे ते आपण स्वतः क्रिएट करायचे आणि ते पेजेसचे नावं काय त्याचे ते द्या इथे आणि त्याच्यामध्ये लिंक इन्सर्ट करायच्यात. आणि हे मात्र लेबल्स आहेत, त्या लेबल्सलाही आपण मेनू म्हणून वापरलंय, पेजेसला पण मेनू म्हणून वापरलंय. ओके, तर हे याला मेनू म्हणतात खऱ्या अर्थानं. पण या मेनूमध्ये आपण पेजेसच्या लिंक टाकलेल्या असतात आणि मग त्या मेनूच्या नावाने पेज ओपन होतो. तर या प्रकारे ही जी काही वरची म्हणजे आपण मेनूची लाईन असते ती अशी पद्धतीने तयार करतो. अनेकांच्या ब्लॉगवरती तुम्ही वरती पाहिलेलं असतं. आणि मग हे असे मेनू वाढले इथपर्यंत की मग ती अजून पुन्हा खालची लाईन पण सुरू होते. म्हणजे काही काहीचे इथे 2-3 लाईन पण दिसतात, कारण की त्यांनी तेवढे लेबल्स, कारण की जुना पोस्ट ब्लॉग असेल तर तेवढे लेबल्स त्यांचे क्रिएट झालेले असतात आणि मग त्याच्यामुळे ते पेजेस म्हणून ते इकडे मेनू म्हणून ॲड करतात त्या लेबल्सला. त्याच्यामुळे इथे तशी लाईन आपल्याला दिसायला लागते. तर अशा प्रकारे ब्लॉगमध्ये आपण पेजेस वगैरे हे तयार केलेले आहेत आणि पेजेस तयार केले, लेबल तयार केले, लेबलला पेज म्हणून किंवा एक मेनू म्हणूनही वापरलं, पेज नवीन तयार करून त्याला मेनू म्हणून इथे त्याचं टायटल देऊन त्याला इन्सर्ट पण केलं. तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत ही जी काही सिस्टम स्टेप बाय स्टेप आपल्याला जमायला पाहिजे ती या ठिकाणी जमेलच. फक्त तुम्हाला सराव करताना जर नाही जमलं तर थोडासा व्हिडिओ म्हणजे पॉज करत करत प्रॅक्टिस करावी लागेल. आता इथपर्यंत आलोय. आता कधी समजा आपण उदाहरण बघूया. पुन्हा होम पेजला येतो. बघा, होम पेजला मी जर क्लिक केलं तर होम पेजवरती आपण येतो. होम पेज म्हणजे या URLच्या पुढे काहीच नाही आहे बघा. तर इथे होम पेजला आपण आलेलो आहोत. आता आपण जस्ट इथे स्क्रोलिंग टेक्स्टचा एक प्रयोग करणार आहोत. स्क्रोलिंग टेक्स्ट म्हणजे इकडून तिकडे स्क्रोल होणारा टेक्स्ट, डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे किंवा मग खालून वरती चाललाय, वरून खाली आलाय, असं काही. तर आपण इथे आधी एखादा टेक्स्ट आपण बघूया की कुठला स्क्रोलिंग करण्यासारखा आपल्याकडे आहे का. ओके, भरपूर साऱ्या पोस्ट मी ऑलरेडी लिहून ठेवलेल्या आहेत, पण त्या म्हणजे आपण पब्लिश केलेल्या असल्यामुळे आपण प्रॅक्टिससाठी कुठेतरी एखादा मध्ये मध्ये अक्षरं घेतो किंवा एखादी लाईन घेतो. तर आपण फक्त काय करूया, शाबास गुरुजीमध्ये सहर्ष स्वागत आहे असं आपण एक टायटल लिहूया.
स्क्रोलिंग टेक्स्ट जर तुम्हाला ॲड करायचा असेल तर त्यासाठी एक गॅजेट ॲड करावं लागेल आणि तो गॅजेट कुठे ॲड करूया आपण, इथे करू. तर इथे मी क्लिक करतो आणि इथे आहे तो गॅजेट. स्क्रोलिंग टेक्स्ट ज्याला तयार करायचा असेल त्यांच्यासाठी HTML जावास्क्रिप्टवाला एक गॅजेट तुम्हाला ॲड करावं लागेल. पण त्यापूर्वी आपल्या कोर्समध्ये त्याचा एक कोड मी दिला आहे रेडीमेड. तो कोड तुम्हाला याच्यात पेस्ट करावा लागेल. जस्ट की मी ओपन करतो कोड, तो कुठे आहे तो. त्यासाठी आपल्याला शाबास गुरुजी कोर्समध्ये लॉग इन करावं लागेल. शाबास गुरुजी पोर्टल सर्च झाले आणि मी इथे लॉग इन करून घेतो म्हणजे आपल्याला कोर्स पाहता येईल. तर इथे साइन इन विथ गुगल या ऑप्शनने तुम्ही क्लिक करून लॉग इन करा. पण मी मात्र ईमेल ID पासवर्डने करतोय सध्या. शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी सुभाष भिडे तुमचं या भागामध्ये सहर्ष स्वागत करतो. या भागाचं नाव आहे पर्सनल असिस्टंट बनवण्याचे. हे पहा लॉग इन झालो मी. आपल्या कोर्समध्ये यायचे, कुठे असेल तो कोड ते दाखवायचे मला तुम्हाला. तर इथे आपण स्टार्ट ब्लॉगिंग इथे क्लिक करू आणि ते स्टार्ट लर्निंग या बटनला क्लिक करू आणि ते आपल्याला दिसेल इम्पॉर्टंट लिंक्स. हेच मोबाईलमध्ये कसं दिसेल, इथे बघा इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये आपण येऊ आणि तिथे दिलेलं आहे बघा स्क्रोलिंग टेक्स्ट कोड, याला क्लिक करू आणि याला पूर्ण कॉपी करून घेऊ. कॉपी केलं आणि आपण एक गॅजेट ॲड करणार आहोत HTML जावास्क्रिप्ट. इथे क्लिक करतो मी ब्लॉगरमध्ये आणि इथे आपण तो कोड पेस्ट करायचा आहे आणि इथे एक टायटल नाव देऊ आपण. काय नाव देऊया, सहर्ष स्वागत एवढं नाव देतो. ठीक आहे, सहर्ष स्वागत आणि सेव्ह करतो. इथे बघा सहर्ष स्वागत ॲड झालेलं आहे. गॅजेट कुठला घेतला, HTML जावास्क्रिप्ट आणि या ठिकाणी साईड बारच्या इथे घेतला आणि या ठिकाणी बघा आता इथे येईल तो. मी रिफ्रेश करून पाहतो. हे पहा शाबास गुरुजी एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे अशा पद्धतीने इथे दिसायला लागले. ओके, तर याला समजा तुम्हाला आता तो कोड याच्यात आहे, इथे क्लिक केलं आणि या ठिकाणी बघा डायरेक्शन जी दिलेली आहे ना ती लेफ्ट दिलेली आहे, म्हणजे लेफ्टकडे तो चाललेला आहे. तर तुम्हाला राईटकडे चालवायचा असेल तर इथे राईट लिहा RIGST. खाली वरून खाली गेलेला दाखवायचा असेल तर मग तुम्ही इथे डाऊन लिहा. वर गेलेला दाखवायचा असेल तर अप लिहा. तर एवढे 4 डायरेक्शन तुम्ही या ठिकाणून बदलू शकता. हे फक्त लेफ्ट राईट अप डाऊन 4 डायरेक्शन तुम्ही इथून बदलू शकता. टेक्स्ट तुम्हाला जो पाहिजे तो इथे टाका, माझा काढा, तुमचा टाका, जो काही पाहिजे तो. ठीक आहे, जो काही पाहिजे असेल तो तुमचा टाकू शकता. तर तो टेक्स्ट टाकून तुम्हाला याचं स्क्रोलिंग वगैरे या पद्धतीने करता येईल आणि स्क्रोल तुम्हाला इथे दिसायला लागतो. जस्ट की आता डावीकडे तो चाललेला आहे. मी तुम्हाला एक ट्रायल पण करून दाखवतो. याला राईट करतो. हा शब्द इंग्लिशच चालेल, मराठीत नाही चालणार. RIGH राईट आणि सेव्ह करतो पहा आणि इथे रिफ्रेश करून पाहूया. हे पहा आता त्याची दिशा बदललेली आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं,
इकडून तिकडे त्याला स्क्रोल करायला म्हणजे डायरेक्शन चेंज केलेली आहे. तसं तुम्ही करू शकता. इथे सहर्ष स्वागत असं मी जे काही नाव दिलंय ते इथे आलेलं आहे. तर तुम्हाला इथे वेगळं काही नाव पाहिजे असेल तर ते टायटल वेगळं द्यावं लागेल. मी जस्ट एक ट्रायल म्हणून इथे सहर्ष स्वागत असं तुमच्या समोर त्याच्यातलं कॉपी करून इथे टाकलं. तुम्हाला काही वेगळं पाहिजे असेल तर वेगळं करू शकता आणि खाली स्क्रोलिंग टेक्स्ट तुम्हाला जो काही पाहिजे तो तुम्ही टाकू शकता. हे जस्ट एक ट्रायल होतं. तर या प्रकारे आपण स्क्रोलिंग टेक्स्ट कसा इथे टाकला जातो या गोष्टीबद्दल माहिती बघितलेली आहे. तर अशा प्रकारे आता याच्यातली संपूर्ण माहिती संपलेली आहे, जो की आपला ट्रेनिंग प्रोग्राम होता. आणि पोस्ट जी काही तुम्हाला तयार करायची होती, या पोस्टमधल्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला शिकायला पाहिजेत त्या सर्व काही या ठिकाणी मी सांगितल्या. अशा प्रकारे आपल्याला आता पोस्ट तयार करणं, पेज तयार करणं, लेबल तयार करणं, लेबल्स मेनू म्हणून वापरणं, पेजेसला मेनू म्हणून वापरणं, या सगळ्या गोष्टी अगदी मी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत तुम्हाला कराव्या लागतील. हळूहळू व्हिडिओ पाहत पाहत उद्या प्रॅक्टिस करून या. तुमच्यासाठी एक दिवस आपण बोनस द्यायचा आपण इथे ठरूया. आणि तुम्हाला जर खरोखर वाटतंय की बोनस दिवस आपल्यासाठी कामाचा आहे, ते पण तुमचे रिप्लाय घेईल मी, तरच बोनस दिवस ठेवेल, नाही तर कशाला दिवस वाया घालवायचा. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही प्रॅक्टिस करून येऊ आणि जे काही अडचणी असतील मी प्रत्यक्ष तुमच्या स्क्रीन शेअर करून सॉल्व्ह करू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला डेस्कटॉपवर जॉईन होणं आवश्यक राहील आणि प्रॅक्टिस करून येणं आवश्यक राहील. पूर्ण ब्लॉग डिझाईन करून मी प्रत्येकाचा देऊ शकणार नाही, कारण की हे ट्रेनिंग एक छोट्या अमाऊंट आणि अगदी 3 दिवसाचं हे ट्रेनिंग आहे. प्रत्येकाला स्वतःला हे डिझाईन करायला शिकवण्यासाठीच आहे. प्रत्येकाचं वैयक्तिक एकटा डिझाईन करून देऊ शकणार नाही, कारण की त्याच्यात मला प्रत्येकाला वेगळा वेळ इन्व्हेस्ट करावा लागेल. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःहून शिकून घ्यायचं आहे आणि स्वतःच हे करायचं आहे. अडचण असेल तर तुम्ही उद्या स्क्रीन शेअर करून दाखवली तर मी नक्की जे काय असेल ती दूर करू शकेल. त्यामुळे प्रॅक्टिस करून या. आणि आता मी तुमच्या प्रतिक्रियांच्याद्वारे जाणून घेईल की खरंच तुम्हाला उद्याचा दिवस गरजेचा आहे का. ओके. आणि त्यानंतर आपण जे काही नवीन थीम आहे त्याबद्दल थोडक्यात मी सांगतो. काही जणांनी आज त्यासाठी अमाऊंट पे केलेली आहे. तर ज्यांनी पे केलेली आहे तर त्यांना ही थीम लवकरच उद्या संध्याकाळपर्यंत लायसन्सिंग करून सर्वांनाच एका वेळेत लायसन्सिंग केले जातील. तर बाकीच्यांना कोणाला इच्छा ज्यांना आहे त्यांनी जरूर त्याच्या ठिकाणी तुम्हाला जे काही व्हॉट्सअपमध्ये मी सांगितलं आहे, व्हॉट्सअप मी तुम्हाला एक मेसेज दिलेला आहे बघा, तो दाखवतो. या ग्रुपमध्ये हा व्हॉट्सअप टाकलेला आहे. तुम्हाला वैयक्तिक एक लिंक जी आलेली आहे ना, की या ग्रुपमध्ये जॉईन लिंक पहा. बरेचसे जण त्याच्या खालीच मेसेज करताय, सर लिंक आली नाही. तुम्ही ग्रुपमध्ये बघितलंच नाही. काही जण तर ग्रुपमध्ये अजूनही आलेले नाहीत. 3 दिवस झाले रोज वैयक्तिक मेसेज येतोय, पण ग्रुपमध्येच आले नाहीत. आज काही जण जॉईन झालेत. आता या ठिकाणी पहा, आपण सांगितलेले प्रो एज्युकेटर ब्लॉगर डिझाईन. तर ज्यांनी परचेस केली ती ही डिझाईन आहे, प्रो एज्युकेटर ब्लॉगर डिझाईन. आणि ती कशी दिसते या लिंकवर मी तुम्हाला बघायला ऑलरेडी लिंक दिलेली आहे, जी मी काल परवा दाखवली होती. आणि त्याच्यात आपण काही अपडेट पण केलेले आहे, म्हणजे काही थोडं त्याच्यावर अजून काही थोडंसं ॲडिशन काही गोष्टी 1-2 आलेल्या आहेत. तर त्याही तुम्हाला मिळतीलच. आणि ह्या थीमसाठी ₹600 जे पे करायचे ते या नंबरवरती तुम्ही गुगल पे करू शकता किंवा फोनपे करू शकता, जर तुम्हाला वाटतंय पाहिजे तर. नाहीतर UPI ID वापरून पण पेमेंट करू शकता. इथे UPI ID दिलेला आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला हा फॉर्म कंपल्सरी भरणं गरजेचं आहे, कारण की तुमचा जो ब्लॉगचा URL आहे, ब्लॉगची जी लिंक आहे, ती फॉर्ममध्ये अचूक कॉपी पेस्ट करून टाका. आणि स्क्रीनशॉट आणि बाकीची तुमची जी काही फॉर्ममध्ये सांगितलेली माहिती, तर ती जर अचूक टाकली तर तुमचं लायसन्सिंग परफेक्ट तुम्हाला त्या URL ला भेटल्यामुळे अडचणी येणार नाही. तर त्यामुळे कॉपी पेस्ट करूनच लिंक टाकायची असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल. आणि ज्यांनी आज समजा ज्यांनी पेमेंट केलेले त्यांनी निश्चिंत राहावे. उद्या संध्याकाळपर्यंत जेवढ्यांचे पेमेंट येतील तेवढ्यांच्या लायसन्सिंग एका वेळेला केल्या जातील. ठीक आहे. तर ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनी करावे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्या संध्याकाळी लायसन्सिंग वगैरे कदाचित होण्याची शक्यता थोडी कमी आहे, कारण की बरेचसे जण उद्या पेमेंट करणार आहेत. त्याच्यामुळे एका वेळेला ते लायसन्स करणं सोपं जातं. तर ज्यांना पाहिजे त्यांनी उद्याच्या दिवसापर्यंतच मी वेळ देणार आहे. वाटल्यास आपण फॉलोअपचा 1 दिवस उद्या घेण्याच्या ऐवजी मध्ये एक गॅप देऊन अजून 1 दिवसाने घेऊया. जेणेकरून काय की तुमची जी नवीन थीम आहे ती डायरेक्टली इन्स्टॉलेशन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही करून तयारीने याल. आणि मग तुम्हाला जे काही अडचणी येतील त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला देता येईल. ठीक आहे. म्हणजे तुमची नवीन डिझाईन जी आहे ती डायरेक्ट तुमच्या ब्लॉगवर रेडी असेल. आणि थोडंसं एडिटिंग वगैरे करण्यात कुठे काही तुम्हाला कमी पडत असेल तर ते मी सांगू शकेल. ओके. तर इथे तर मी सांगितलं. आता ही डिझाईन जस्ट मी आता ओपन करतो पुन्हा एकदा.
हे पहा, या डिझाईनमध्ये थोडंसं अपडेशन आलेलं आहे आणि आणखी एक अपडेशन येण्याची शक्यता आहे उद्या संध्याकाळपर्यंत. तर ते कुठलं आहे मी दाखवतो. ब्लॉग पोस्टला क्लिक केल्यानंतर येईल बघा ते. कुठल्याही पोस्टला जर आपण क्लिक केलं तर अशा प्रकारे इथे एक वॉचची सोय करण्यात आलेली आहे. मोबाईलमध्ये हे कसं दिसेल? मोबाईलमध्ये सगळ्या पोस्ट वाचून झाल्यावर व्ह्यूवर जेव्हा खाली येतो तेव्हा त्याला इथे वॉच दिसणार आहे. तर हे एक थोडं ॲडिशन आहे आणि याच्यानंतर अजून एक विचार चालू आहे. म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत त्याच्यावर म्हणजे काम परफेक्ट जर झालं, कुठला एरर नाही आला, तर ते पण आपल्या या डिझाईनमध्ये अपडेशन होण्याची शक्यता आहे. पण कमिटमेंट मी आता देत नाही, कारण की ते फ्युचर जे आहे ते या फीसमध्ये आपण म्हणजे काही गृहीत धरलेलं नाही आहे. ते ऑलरेडी नवीन आहे, जे की आत्ता जस्ट तयार करायला घेतलं आहे. ते जर झालंच तर तुम्हाला फ्रीमध्ये देण्यात येईल. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेतले जाणार नाहीत. पण नाहीच आलं म्हणजे याच्यात काही कमतरता नाही आहे किंवा याचा आणि त्याचा संबंध नाही आहे. ते एक मी जस्ट बोनस म्हणून देणार आहे. तो जे येणार आहे ते. जर झालं काही एरर वगैरे सगळ्या गोष्टी नाही आल्या तर काय होतं, की मी बोलून गेलो की तुम्ही त्यालाच धरून बसता. ते याच्यात नाहीच आहे सध्या जेवढं दाखवलं त्याच्यात. पण ते एक एक्स्ट्रा आहे, बोनस आहे. जर कुठला एरर वगैरे नाही आला तर तुम्हाला त्याचे कुठले चार्जेस न घेता या थीममध्ये अपडेट करून म्हणजे देणार आहोत. ते काय असेल? एज कॅल्क्युलेटर. ओके, तर ते एक जस्ट वेगळा टूल आहे जो की आपण इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय. आज वॉच इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला, तो सक्सेसफुल झालेला आहे. आणि एज कॅल्क्युलेटरसुद्धा होईल 99% खात्री तर आहेच. पण शेवटी टेक्नॉलॉजी आहे, काही करताना आणखी काही एरर येऊ शकतात. पण झालंच तर तुम्हाला तेही मिळेल, नाही झालं तर त्याच्यावरच गृहीत सगळं अवलंबून काही राहणार नाही किंवा त्याच्यावर काही नाही, तो एक बोनस असेल. आणि त्यासाठी 1-2 कंडिशन पण असणार आहे त्या एज कॅल्क्युलेशन तुम्हाला मिळवण्यासाठी. पैसे नाही, पण जस्ट काहीतरी असेल जे तुम्हाला मेसेजद्वारे कळवलं जाईल. त्या कंडिशनला तुम्हाला पूर्ण करावं लागेल. काहीतरी मी जेव्हा फुकट देतो त्याच्या बदल्यात काहीतरी तुमच्याकडून जे जस्ट काही ॲक्शन्स तुमच्याकडून हव्या असतात त्या तुमच्याकडून घेतल्या जातील आणि त्या तुम्ही दिल्या तर तुम्हाला ते अपडेशनमध्ये येऊन जाईल. त्यासाठी काही पैसे वगैरे तर नाही लागणार. पण जस्ट मी काहीतरी देतोय तर तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे, ॲक्शनच्या रूपात, पैशाच्या रूपात नाही. ठीक, तर ते याच्यामध्ये तुम्हाला अपडेट करून दिले आणि जे जुने ऑलरेडी ज्यांनी थीम घेऊन ठेवल्यात त्यांनाही अपडेशन दिलं जाईल. तुम्ही पण काळजी करू नका. तुम्हाला वाटेल की आम्ही सर घेतलं होतं अगोदर तेव्हा हे नव्हतं, मग आम्हाला मिळणार का नाही? तुम्हालाही मिळणार. तुम्हाला हे वॉच आणि ते जे काही दुसरं एज कॅल्क्युलेटर जर सक्सेस झालं तर ते पण तुम्हाला दिलं जाईल. त्याचे तुमच्याकडून कुठलाही पैसा घेतला जाणार नाही. तर या प्रकारे हे जस्ट आज आलेलं फीचर आहे, जे की काल नव्हतं. पण आणखी एक उद्या सक्सेस होण्याची शक्यता आहे. आज काही ट्राय केलेत पण थोड्या बहुत काही गोष्टीमुळे थांबलेलं आहे. जर झालं तर ते पण मिळून जाईल. ओके, तर ज्यांना कोणाला पाहिजे ही थीम डिझाईन किंवा काय, त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे WhatsAppवरती हे सगळं करून फॉर्म भरून ठेवा तरच मिळेल. कारण की फॉर्मच्या लिंक याच्यात जी काही तुम्ही लिंक सबमिट करता, ओपन पण करून दाखवतो. इथे पण दिलेलं आहे बघा, फोन नंबर आणि ते सगळं काही तुम्हाला जे करायचं आहे. याच्यात तुम्हाला फक्त तुमचं नाव आहे, मोबाईल नंबर आहे आणि ब्लॉगचा URL आहे. जसा shahbazguruji blogspot.com हा माझ्या ब्लॉगचा URL आहे, तसा तुमच्या ब्लॉगचा काय असेल तो इथे तुम्ही कॉपी पेस्ट करा. टाईप नका करू. टाईप करताना थोडं बहुत एखादा अक्षर कमी जास्त झालं तर तुमचं लायसन्स इकडून आमच्याकडून ॲक्टिव्ह होईल पण तुमच्या ब्लॉगवर चालणार नाही. कारण की तुमचा URL तुमचा ॲक्च्युअल URL वेगळा आणि आम्हाला दिलेला वेगळा असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे तो कॉपी पेस्ट करा आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी क्लिक करून अपडेट करा आणि ते करताना त्या स्क्रीनशॉटवरती ट्रान्झॅक्शन ID आहे का ते बघा. काही जण ट्रान्झॅक्शन ID नसलेला स्क्रीनशॉट टाकतात, फक्त राईट टेकवाला. त्याचा काही उपयोग नसतो. ते कोणालाच स्क्रीनशॉट पाठवायचा नसतो कधीच. पाठवायचा जर झालाच तर फक्त ज्याच्यावर ट्रान्झॅक्शन ID आहे ना तो आपल्याला पाठवायचा असतो. कारण स्क्रीनशॉट का मागितला जातो? कारण की व्हेरीफाय त्या ट्रान्झॅक्शन ID वरून करता येत असतं म्हणून. नुसतं राईट टिक तर सगळ्यांनाच येतं. पण तुमचं पेमेंट कोणतं आहे हे कसं व्हेरीफाय होणार? तर ट्रान्झॅक्शन ID वरून. तर त्याच्यामुळे ट्रान्झॅक्शन ID इथे स्पष्ट लिहिलेलं आहे. कारण की आपल्यापैकी अनेकांना ते माहीतच नाही म्हणून इथे लिहावं लागतंय की बाबा ट्रान्झॅक्शन ID असलेला स्क्रीनशॉट टाका. पण तरी पण एवढं असून सुद्धा बऱ्याच जणांनी मागच्या वेळेस असं टाकलं नव्हतं. ठीक, चला तर आपण आता पुढच्या चर्चासत्राकडे वळूया. तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावर आपण आता सोल्युशन किंवा जे काही बोलणं असेल आपण ते कंटिन्यू करूया. तर आपण हँड रेज करावेत. ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी ते विचारण्यासाठी तयार राहा.
ओके, हँड रेज तुम्ही करून ठेवा. ज्यांना ज्यांना बोलायचं आहे मी एकेकाला अनम्यूट करेल आणि ते संपल्यावर मग सगळ्यांचे माईक अनम्यूट केले जातील. लायसन्स किती दिवसासाठी असतील? तर लायसन्स हे जे काही तुम्हाला 600 रुपयात दिले जाते ते लाईफ टाईम लायसन्स आहे. त्याला कुठलाही रिन्यूअल चार्ज नाही. पण ह्याच्यात ही जी थीम आहे ती तुम्ही एकदा इम्प्लिमेंट केली तर त्याच URL ला चालेल. बाकी तुम्ही त्याच्यात आणखी दुसरा ब्लॉग तयार केला तर तीच डिझाईन सेम त्याच्यावर तुम्ही इम्प्लिमेंट करून चालणार नाही. ती चालत नाही आहे. फक्त ज्याला लायसन्स जोडलेलं आहे ज्या तुमच्या ब्लॉगच्या लिंकला त्याच्यावरच ती इम्प्लिमेंट होते. तेवढं मात्र पक्क लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही म्हणाल की माझ्या याच्यात सर मी दुसरा पण क्रिएट केला आणि त्याच्यावर का होत नाही? तर ती लायसन्स त्या एका विशिष्ट ब्लॉगसाठीच झालेलं असतं. तुम्हाला त्याला पाहिजे असेल तर पुन्हा 600 रुपये भरून वेगळं लायसन्स घेऊ शकता. परत 600 रुपये भरायचे नाहीत. ज्यांनी अगोदरच भरलेले आहेत, ज्यांनी थीम ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेली आहे किंवा निदान घेऊन ठेवलेली आहे, त्यांना हे अपडेशन वगैरे सगळे मिळून जातील. जे काही क्लॉकचं आहे आणि आणखी एक दुसरं जे एज कॅल्क्युलेटरचं जर झालं तर ओके, पूर्णपणे 100% मी कमिटमेंट देत नाही. झालं तर तुम्हाला मिळेल, नाही झालं तर जे आहे तसंच मिळेल. कारण की आपण बोलतोय याच्याविषयी, कारण की हे नवीन अपडेट आहे, फ्युचर अपडेट आहे. ते उगाच जस्ट तुम्हाला एक बोनस द्यायचा आहे म्हणून एक कुतूहल म्हणून सांगून टाकलं मी. ओके, गुगल फॉर्म क्वीज कशी ॲड करावी? हां, चांगला प्रश्न विचारलाय. ह्या 2 गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. गुगल फॉर्म ची लिंक कशी याच्यात ॲड करायची, हा एक महत्त्वाचा मुद्दा खरं म्हणजे तुम्ही ध्यानात आणून दिलाय. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामुळे माझ्या ध्यानात आलाय, तो म्हणजे PDF कशी याच्यामध्ये दाखवायची. चला तर मी क्वेश्चन आन्सर सुरू करण्याच्या पूर्वी आपण तिकडे पण जाऊया, कारण की तो मुद्दा, ह्या 2 गोष्टी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर चला आपण ते बघूया कसं करतात. ढाकणे सरांनी क्वेश्चन विचारला, गुगल फॉर्मची लिंक कशी ॲड करायची. ओके, चला आपण एक ट्राय करूया गुगल फॉर्मच्या लिंकचा. हा एक गुगल फॉर्म आहे बघा. आणि याला समजा तुम्हाला काय क्विज वगैरे जे काय बनवलं असेल सर तुमच्या स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन हो दिसत नाही सर. हो, एक मिनिट दिसते का? हो सर, दिसते. ओके, चला कंटिन्यू करतो. आता इथे आपण एक समजा फॉर्म दिसतोय. हा फॉर्म तुमचा क्विज असेल, काहीतरी असेल. तर ह्याला तुम्हाला ब्लॉगवरती कसं दाखवता येतं? इथे बघा, एडिटला आपण जाऊ, एडिट मोडमध्ये. आता हा एडिट मोड आहे ज्याच्यावर आपण क्वेश्चन वगैरे इथे ॲड करत असतो. ओके, तर इथे आल्यावर आपण काय करायचं, इथे सेंड बटन दाबायचं आणि या ठिकाणी हे बघा, हे बटन आहे, ह्याला क्लिक करायचं आणि याच्यात आहे एम्बेड HTML. ओके, पण इथे काहीतरी एरर आलेला आहे. जस्ट मी रिफ्रेश करतो. दिस फॉर्म कॅन नॉट एम्बेडेड बिकॉज इट मेक फाईल अपलोड. फाईल अपलोडचा क्वेश्चन असल्यामुळे तो म्हणजे एम्बेड करू देत नाही, असं काहीतरी रिस्ट्रिक्शन्स आलेलं दिसते. कारण की या फॉर्ममध्ये आपण फाईल अपलोडचा क्वेश्चन ठेवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की फाईल अपलोडचा क्वेश्चन जर असेल तर तो एम्बेड करता येणार नाही. चला आपण काय करूया, दुसरा फॉर्म घेऊया. दुसरा फॉर्म हा ओपन करून पाहतो मी. ओके, याच्यात तर तसा क्वेश्चन नाही आहे. आपण इथे करूया. इथे सेंड बटन बघा, क्लिक करायचं आपण आणि इथे क्लिक करायचं, हे चिन्ह. आणि इथे बघा, हा जो कोड दिसतोय ना, हा पूर्ण क्लिक केल्याबरोबर पूर्ण सिलेक्ट होतो. नाही झाला तरी आपण इथून कॉपी करू शकतो, पण तो सिलेक्ट झालेला असतो. आणि इथे कॉपी बटन पण आहे, त्याच्यामुळे असं मॅन्युअली करायची गरज नाही आहे. ओके, हे बघा, तर इथे आपण कॉपी बटन दाबू, आलो आणि आपण जाऊ आपल्या ब्लॉगवर. ब्लॉगवरती आल्यानंतर आपल्याला हा जो फॉर्म आहे तो एखाद्या पोस्टमध्ये ॲड करायचा आहे. तर कसा होईल, इथे जाऊ, नवीन पोस्ट तयार करू किंवा आहे त्या पोस्टला क्लिक करू.
इथे काहीतरी लिहिलेलं आहे, इथे एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि इथे बघा एक पेन्सिलचं चिन्ह आहे आणि इथे याच्या क्लिक केलं की खाली याच्यात आतमध्ये आहे HTML व्ह्यू. काय आहे? HTML व्ह्यू. शक्यतो हे क्लिकच ठेवायचे, पण कधी कधी आपल्याला जावं लागेल HTML व्ह्यूमध्ये. तर आपण मी क्लिक करतो आणि इथे बघा या प्रकारे काहीतरी दिसते. इथे फक्त शेवटी क्लिक करा, एंटर करा, अजून एक एंटर करा आणि इथे आत्ता कॉपी केलेला जो कोड आहे ना तो पेस्ट म्हणा. फक्त एवढं पेस्ट करे आणि या ठिकाणी आपण अपडेट म्हणूया किंवा प्रिव्ह्यू पाहिजे तर प्रिव्ह्यू पण बघूया. हे बघा या पोस्टमध्ये आपण ते केलं ना, त्याच्यामुळे इथे तो फॉर्म आलेला आहे. इथे थोडंसं याचा स्क्रोल असा खाली फिरवला. आता हा प्रिव्ह्यू मोड असल्यामुळे होत नाही आहे, पण आपण ॲक्च्युअल मोडला गेल्यावर ते पण होईल. जस्ट मी या ठिकाणी ॲक्च्युअल मोडला इथे येतो. सबमिट केलं आहे का, याला अपडेट करून घेऊ. ठीक आहे, बॅक पण घेऊ आणि इथे जाऊन रिफ्रेश करून पाहू. आणि ती जी पोस्ट आहे त्याच्यात पोस्टमध्ये आपण पाहूया. या पोस्टमध्ये हे पहा फॉर्म आला का फॉर्म. तर या पद्धतीने याला स्क्रोल केलं खाली आलं तर इकडे सबमिट बटन जे लपलेलं आहे ते पण ओपन होतंय. तर या प्रकारे आपला फॉर्म इथे ॲड झालेला आहे. म्हणजे एवढं सोपं आहे. फक्त काय ट्रिक्स असतात छोट्या छोट्या आणि त्या मार्गदर्शनामुळे तुम्ही पटकन सापडतं आणि ह्या सगळ्या गोष्टी लगेच करता येतात. ते हे इथपर्यंत आपण पोहोचलो की ज्याच्यात आपल्याला फॉर्म ॲड करण्याची सोय मिळाली. दुसरं PDF कसं होईल. PDFच्या संदर्भात आपण विचार करूया. PDF एखादी PDF जस्ट आपण शेअर करून अप्लाय तिथे अपडेट करून पाहू. हे बघा राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मितीचा एक GR आहे. त्याला आपण इथून क्लिक करायचं आणि इथे शेअरला जाऊन शेअरला क्लिक करायचं आहे आणि ते लिंक एनीवन विथ लिंक आहे का ते बघायचं आहे. हे कंपल्सरी एनीवन विथ दिस लिंक आणि व्ह्यूवर ॲक्सेसमध्येच पाहिजे, तरच तिथे आपल्याला हे सगळं करता येईल. मग आता हे तर ॲक्सेस बरोबर आहे. मग काय पुढे इथे याला करायचं क्लिक, डबल ओपन झाली PDF. यानंतर इथे 3 डॉटला क्लिक करायचं आणि या ठिकाणी ओपन न्यू विंडो, ओपन न्यू विंडो आणि नवीन विंडोमध्ये PDF ओपन झालेली आहे. आता आणखी एकदा 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि याच्यात तुम्हाला भेटेल एम्बेड आयटम नावाचा मेनू. ह्याला क्लिक करायचे जो की अगोदर दिसत नव्हता. नवीन टॅबमध्ये ओपन जेव्हा केलं तेव्हाच दिसतो हा. तर आपण त्यासाठी ही प्रक्रिया केली आणि इथे आहे एम्बेड आयटम. क्लिक करू आणि हा पूर्ण कोड सिलेक्ट करायचा आहे. Ctrl+A करून करा किंवा डायरेक्टली सिलेक्ट करा आणि कॉपी करा. कॉपी करून आपण आता पोस्टमध्ये याला कसं टाकायचं PDFला ते पण पाहू. आता अगोदरची ऑलरेडी पोस्टच आपण तीच आहे तीच पुढे वापरू. मी ह्याला क्लिक करतो म्हणजे ती ओपन होईल. झाली बघा ओपन. आता HTML व्ह्यू अगोदर आपण सिलेक्ट केल्यामुळे हे पुन्हा आले, पण अशा प्रकारे तुम्हाला हे दिसेल. ही पोस्ट अगोदर लिहिलेली आणि हिचं आपण हे वरती घेऊन पाहूया जरा. मग अशी इथे सरकत नव्हतं ना, काहीतरी एरर होता. ओके, आता तर इमेजच गायब झाली. ठीक आहे, असू द्या, तिला कुठे जायचे जाऊ द्या. पण या प्रकारे आपण पोस्ट ओपन केली. थोडंसं रिफ्रेश करूया, ती इमेज पुन्हा येईल काय घोळ झाला. ओके, काहीतरी एरर दिसतोय त्यामुळे ती पोस्ट आपलं सॉरी इमेज गायब होते. ठीक, आपण त्यात नाही वेळ घालवत. आता आपल्याला PDF कशी येते टाकता येते ते पहा. इथे HTML व्ह्यूला पुन्हा जाऊ आणि ते सगळ्यात खाली इथे एक शेवटचा कर्सर ठेवायचा. दोनदा एंटर करा
आणि आत्ता जो आपण काही एम्बेड जो होता ना इकडे भाग तो कॉपी केलेला इथे पेस्ट करा. केला बघा पेस्ट आणि अपडेट करा. कुठली पोस्ट ही आधार कार्ड लिंक हिस्ट्रीवाली. आता हिला आपण बॅक पण घेऊ. घेतलं बॅक आणि ह्याने HTML व्ह्यूमध्येच ठेवा किंवा पुन्हा पहिल्यासारखं केलं तरी काही अडचण नाही. ठीक आहे, त्यामुळे याने काही नाही अडचण येत आपल्याला. आणि आपण इथे जाऊ आपल्या ब्लॉगमध्ये आणि आपण चेक करून पाहूया कुठली पोस्ट आहे ती हिस्ट्रीवाली ही. हे बघा PDF. हे पहा अशा प्रकारे PDF इथे दाखवलेली आहे आणि हिला असं खाली घेतलं या पद्धतीने तर ती आपल्याला PDF इथे स्क्रोल होताना दिसते आहे तेवढ्याच भागामध्ये. ठीक आहे, तुम्हाला वाटलं हे ह्याचा जरा चौकोन जो आहे ना जरा बाहेर चाललाय, ह्याची रुंदी एवढीच असायला पाहिजे होती, तर ते थोडंसं ॲडजस्टमेंट काही करायचं असेल तर करू शकता. पण कसं इकडे जायचं आणि त्याच पोस्टमध्ये पुन्हा जाऊन HTML व्ह्यूमध्ये जायला लागेल आणि इथे हे बघा विड्थ दिलेले 640. विड्थ किती दिले 640. तर हिला आपण काय करू 540 करू. 6ला मी डिलीट करून 5 करतो आणि अपडेट करतो आणि इथे येऊ पुन्हा रिफ्रेश करून पाहू. ओके, काय पाहिजे तेवढा तर फरक नाही दिसत. ओके, फरक तर पडायला पाहिजे पण काही एरर असू शकतो, त्यामुळे याच्यात तर काही फरक होईना, पण थोडंफार या पद्धतीने करता येऊ शकता. तर तुम्हाला दिसते की PDF या ठिकाणी इन्सर्ट झालेली आहे. तर या प्रकारे आपल्याला PDF इन्सर्ट करता येईल आणि गुगल फॉर्म इन्सर्ट करता येईल. तर हे तुम्हाला आता समजलं असेल आणि एकाएकी सगळ्या गोष्टी जरी ध्यानात राहिल्या नसतील तरी घाबरून जाण्याचं काम नाही. रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून पॉज करत करत ही कृती केल्यास एकदा दोनदा सराव तुमचा झाला ही PDF इन्सर्ट करायचा आणि गुगल फॉर्म ते तुमच्या लक्षात बसूनच जाईल. ठीक आहे, मलाही काही सगळ्या एकाच दिवशी समजलेलं नाही, प्रॅक्टिस झाल्यामुळे समजलं तसं तुम्हालाही समजेल. चला तर आपण आता पुढे जाऊ आणि प्रश्न उत्तराकडे. मेनू लिहिणे कशी आणायची एकदा मेनू वाढून दाखवा. ओके, मेनू वाढून तर कालच मी दाखवले होते, तुम्हाला कदाचित काल लक्षात नसेल बसलं तर कालचा थोडासा व्हिडिओ रिपीट करावा लागू शकतो. मेनूसाठी तरी पण मी एकदा जस्ट हलकंसं तुम्हाला सांगतोय का शॉर्टकटद्वारे. ब्लॉगिंगसाठी विविध टॉपिकवर माहिती कुठून मिळवायची. दररोजची न्यूजपेपर कसे ॲड करावे. न्यूजपेपर ॲड याच पद्धतीने म्हणजे लिंक टाकून वगैरे तुम्ही लिंक देऊ शकता. या ठिकाणी लिंकचा एक गॅजेट मिळतो तुम्हाला, तर लिंकच्या गॅजेटमध्ये तुम्ही विविध प्रकारच्या लिंक ॲड करू शकता. तो लिंक गॅजेट ॲड करा आणि त्याच्यात लिंक गॅजेट आहे बघा एक, तर त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या लिंक वेगवेगळ्या टाकू शकता. पण मी तर म्हणेल की दुसऱ्याच्या न्यूज वगैरे कशाला फॉरवर्ड करता, तुम्ही तुमचं तर स्वतःचा आधी कॉन्टेंट लिहून तो तर फॉरवर्ड करायला शिका. किती दिवस तेच करत राहणार आहात. तर स्वतःचे ब्लॉग तयार करा, स्वतःची माहिती तयार करा आणि फार गरजेच्या ज्या लिंक्स आहेत तर त्या ठीक आहे समजा, पण सारखं त्याच्यावरच पूर्ण अवलंबून आपला ब्लॉग ठेवू नका. ओके, तर आणखी काही प्रश्न राहिले असतील. हां, एक प्रश्न जे की ब्लॉगचे जे मेनू तयार केले त्याच्या संदर्भात जे काही चॅटिंग होती, तर जस्ट मी हलकंसं अगदी शॉर्टकटद्वारे रिपीट करतोय. हे बघा, आपण मेनू जे तयार केलेत ना ते लेआउटमध्ये गेलो. लेआउटमध्ये आल्यावर
या ठिकाणी आपण क्रॉस कॉलम नावाचा एक इथे कॉलम होता जो की रिकामा पडलेला, त्याला ॲड गॅजेट एवढं एकच बटन होतं, म्हणजे एकदाच गॅजेट त्याच्यात ॲड झाला. तो गॅजेट आहे पेजेस नावाचा. जस्ट मी तुम्हाला ॲड गॅजेट करून दाखवतो इथे उदाहरण म्हणून. हे पहा, जेव्हा आपल्याला वरचे मेनू हवे आहेत ना, तर तो त्या ठिकाणी गॅजेट ॲड करावा लागेल. आणि तो गॅजेट कोणता असेल जो पेज तयार करू शकतो, त्याचं नाव आहे पेजेस. पेजेस नावाचा गॅजेट आहे, तो ते पेजेस तयार करतो किंवा त्या प्रकारे आपल्याला पेजेस तयार करण्याची सुविधा देतो. लेबल तयार करण्याची सुविधा हा पण देतो. लेबल्स आपण तयार करू शकतो. शो ऑल द लेबल्स ऑफ पोस्ट इन युअर ब्लॉग. तर हे लेबल्स कुठे नेमकं दाखवायचे, जसं की बघा या ठिकाणी कुठे, हे पहा इथे लेबल हे दिसते ना, हे हा तो गॅजेट आहे. हा गॅजेट आहे लेबलवाला, तो इथे ऑलरेडी लागलेला आहे. ते दाखवतो तुम्हाला. हे बघा लेबलचा गॅजेट इथे ॲड केलेला आहे ऑलरेडी, त्या थीमने केलेला आहे. जे डिझाईन आपण घेतली त्याने रेडीमेड दिलेला होता, तर त्याच्यामुळे इथे ते दिसतंय. ठीक ना. तर या प्रकारे गॅजेट जे असतात ना, ते छोटीशी एक आपल्याला फॅसिलिटी ॲड करण्यासाठी उपयोगी ठरतात. तर मी जे सांगितलं ते गॅजेट या पद्धतीने काम करतात. तर HTML जावास्क्रिप्ट जे आहे ना, ज्याच्यात आपल्याला कोड इन्सर्ट करायची जी वेळ येते, तर त्यावेळेस आपल्याला HTML जावास्क्रिप्टवाला जो गॅजेट आहे तो कामी येतो. ब्लॉग सर्च म्हणजे जो सर्च बार असतो ब्लॉगवरती, तो ऑलरेडी जस्ट याला म्हणतात ब्लॉग सर्च. इथे नाहीच आहे कुठे, हां इथे आहे ना, हा काय सर्च दिस ब्लॉग नावाचा, ही जी फॅसिलिटी आहे ना, ती या गॅजेटमुळे तयार झालेली असते. तर अशा प्रकारे प्रोफाईल तुमचा कुठे पाहिजे असेल ॲड करून, तर तुम्हाला हा प्रोफाईल नावाचा गॅजेट ॲड करावा लागतो. यानंतर फॉलोवर दाखवायचे असतील, जसं की इथे आपण फॉलोवर दाखवले, इथे फॉलोवर्स आणि फॉलोवर 0 आणि फॉलो बटन. तर हे गॅजेटमुळे झालेलं आहे. तर या गॅजेटमुळे ते फॉलोवर तशा प्रकारची ती कृती जी आहे, एवढं सगळं जे आहे ना, हे एवढं हा गॅजेट ॲड केल्याने येते. आता आपण तो ठरवायचं की गॅजेट कुठे ॲड करायचा. त्यानंतर हे सगळे बाकीचे आणि ॲड लिंक्स, कुणीतरी आता बोललं होतं की त्या न्यूजपेपरच्या लिंक वगैरे टाकायच्या, तर तुम्ही वेगवेगळ्या लिंक्स एकाच ठिकाणी दिसाव्यात याच्यासाठी तुम्हाला लिंक्स नावाचा गॅजेट ॲड करावा लागेल. आणि त्याच्यात तुम्ही लिंक्स हे दिलेलेच आहे बघा. डिस्प्ले कलेक्शन ऑफ युअर फेवरेट साईट्स, ब्लॉग्स ऑर वेब पेजेस फॉर युअर विजिटर. म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लॉगच्या व्यतिरिक्त इतर काही रिसोर्सेस तुमच्या ब्लॉगवर ठेवायचे, थर्ड पार्टी रिसोर्सेस, तर तुम्हाला हा गॅजेट कामी येईल. जे की आता कोणीतरी न्यूजपेपरबद्दल बोललो होतो, तर ते हे तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या थर्ड पार्टीच्या ज्या काही युजफुल लिंक्स आहेत, त्या तुम्ही एका ठिकाणी कलेक्शन या गॅजेटद्वारे ॲड करून ठेवू शकता. बाकीचे गरजेच्यानुसार तुम्ही ते करू शकता, जेवढे गरज लागली. कॉन्टॅक्ट फॉर्म वगैरे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट फॉर्मचा सुद्धा गॅजेट तुम्ही ॲड करू शकता. पण हे गॅजेट बिजेट ॲड करून काय थोड्या फॅसिलिटी ॲड होतात, पण फार काही या जे काही डिफॉल्ट डिझाईन्स आहेत ज्या ब्लॉगरने दिलेल्या, फार काही फरक पडत नाही. तुम्ही बघितलं आता आपण एवढे गॅजेट ॲड केले, थोडा बहुत फरक झाला आहे, पण फार काही असं रिस्पॉन्सिव्हनेस त्याच्यामध्ये येतोय का? नाही येत. कारण की ही जागा दिलेली असते ना, ही पोस्ट जिथे दिसणार आहे, ती जागा आपण वाढवू शकत नाही, कमी करू शकत नाही, तिच्यात कुठलाही बदल करू शकत नाही. आणि हेच मोबाईलवरती दिसलं की फार एकदम बोरिंग दिसतं. अशा प्रकारे हे पहा, अशा प्रकारे दिसतंय बोरिंग, म्हणजे की एवढी एवढी छोटी पट्टी, साईडने एवढे मोठे सारे बाकीचे डिस्टर्बन्स, आणि ह्या प्रकारे ही पोस्ट नुसती एका कॉलमसारखी, हे अशा प्रकारे म्हणजे एवढी मोठी साईडने हे अशा प्रकारे, मग ते एवढासा रिस्पॉन्सिव्हनेस त्याच्यामध्ये वाटत नाही, अट्रॅक्टिव्हनेस वाटत नाही. आणि म्हणूनच आपल्याला त्या वेगळ्या डिझाईनची गरज पडते, किंवा इतर लोक जे काही एवढी डिमांड करतायत, तर ती त्या डिझाईनसाठी करतायत, जे आपण आता तुम्हाला दाखवली होती अगोदर. कुठे दाखवली मी? हां हीच डिझाईन, ही नाही वाटत. ठीक आहे, ती माझी डिझाईन मी तुम्हाला दाखवली होती एका ठिकाणी. तर ती तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे व्हॉट्सअपच्या इथे त्या पेमेंटच्या त्या मेसेजमध्ये. तुम्हाला जर बघायची मोबाईलवर कशी दिसते ते बघू शकता. माझ्याकडून एक चूक झालेली आहे इथे, की हे जे मी ज्या काही ब्लॉगच्या ज्या इमेजेस जोडल्यात ना, त्या मी सारख्या आकाराच्या जोडायला पाहिजे होत्या, आणि मग त्या एकदम अजून अट्रॅक्टिव्ह इथे त्याचं रिस्पॉन्सिव्हनेस अजून चांगला दिसला असता. आता हे बघा, हे फोटो मोठो, हे त्याच्यापेक्षा मोठा, हा थोडा छोटा, इथे फोटोच नाही. पण ह्या पोस्ट कधीच्या बघितल्या का तुम्ही? एप्रिल 2017, आजच्या नाही आहेत. जेव्हा मला ब्लॉगिंगबद्दल काही माहिती नव्हतं, तुमच्यासारखा शिकाऊ होतो, तेव्हाच्या पोस्ट आहेत ह्या आज तयार नाही केल्या तुमच्यासाठी मी. ह्या तेव्हाच पोस्ट केलेल्या आहेत, 2017 सालच्या आहेत. ही जस्ट पब्लिश केली मी आत्ता, आणि ती लिहिलेली तेव्हाच आहे. तर ह्या सगळ्या पोस्ट काही आजच्या नाही आहेत, त्या तेव्हाच्याच आहेत.
म्हणून तेव्हा मला काही एवढं त्याचं गांभीर्य नव्हतं, म्हणून मी तुम्हाला रेडीमेड ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. आता ह्या दोन्ही पोस्ट बघा, दोन्हीच्या इमेज अगदी सारख्या आकाराच्या आहेत, तर ते एकदम प्रॉपर दिसतंय खालीपर्यंत सगळं. हे छोटं आहे, हे वर गेलेलं आहे, हे थोडासा मोठा फोटो, हे खाली आलेलं आहे. तर हे असं व्यवस्थित नाही वाटत आहे. पण इमेजच्या ज्या हे आपण ते देतोय, पहिली जी इमेज देतोय पोस्टमध्ये, तर ती सारख्या आकाराची जर का आपण ठेवली, तर हा स्क्रोलर जो आहे तो एकदम परफेक्टली वर्क दिसेल आणि एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर तेवढी तुम्ही काळजी घ्या. जी मला अगोदर माहिती नव्हती त्यामुळे मी घेतली नाही. आता मी इमेजेस त्याच्या 2-3 दिवसात बदलून टाकेल ह्या सगळ्या, जेणेकरून जे लोक रिस्पॉन्सिव्हनेस चेक करतात त्यांना अधिक चांगलं वाटेल. ठीक आहे ना? तर या पद्धतीने. ओके, चला तर मी आता पुन्हा आपल्या चर्चासत्राकडे वळतो. काही चॅटिंगमध्ये आलेले प्रश्न आधी कव्हर करतो आणि तुम्हाला बोलायची संधी देतो. ॲडसेन्स व कॉपीराईटची माहिती. ओके, ॲडसेन्सबद्दल आपण ह्याच्यात काही बोललेलो नाहीत, कारण सगळे बिगिनर्स आहेत. अजून कुठेतरी आत्ताशी आपण पोस्ट टाकायला सुरुवात केलेली आहे. पोस्ट ॲडसेन्स अप्रूव्ह होण्यासाठी काय काळजी घ्यावी किंवा कशा गोष्टी, त्या तर मी ऑलरेडी सांगितल्यात, की पोस्ट किती मर्यादेपर्यंत असावी, पोस्टमध्ये कॉपीराईट नसू नये ह्यासाठी काय काळजी घ्यावी, युनिकनेस कसा तुमचा म्हणजे त्या ठिकाणी प्रेझेंट करावा, रिस्पॉन्सिव्ह डिझाईन वगैरे, ही पूर्वतयारी आहे ॲडसेन्सची. ठीक आहे, तर त्या गोष्टी मी तर ऑलरेडी सांगून झालेल्या आहेत. पण प्रत्यक्ष ॲडसेन्स अप्रूव्ह करताना ज्या काही टेक्निकल बाबी आहेत, त्याच्यासाठी आपण भविष्यात काहीतरी विचार करूया. कॅन वी चेंज द टायटल आफ्टर द इम्प्लिमेंटेशन ऑफ युअर थीम. तुम्ही टायटल चेंज करू शकता, पण URL चेंज नाही करू शकत, कारण की त्या विशिष्ट URLला तुमचे लायसन्स अप्लाय झालेलं असतं आणि त्याच्यामुळे URL फक्त चेंज नाही होत आणि तुमचं टायटल मात्र तुम्ही चेंज करू शकता. उदाहरणार्थ काय चेंज करू शकता, मी प्रॅक्टिकल तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवतो. हे पहा, ब्लॉगचं टायटल म्हणजे काय असतं. ही जी लिंक आहे ना वरची, ही तुम्ही बदलू नाही शकणार आहात, कारण की याला लायसन जोडलेलं आहे, त्याच्यामुळे हे बदलता नाही येणार. बाकी तुम्ही टायटल काय टाकायचे, काही टाकलं तरी काही अडचण नाही आहेत. जसं की उदाहरणार्थ आपण टायटल बघूया, आपण याच्यात काय टाकलंय इथे सांगतो तुम्हाला. इथे सेटिंगमध्ये येतो आणि प्रॅक्टिकल दाखवतो. हे बघा, टायटल काय हे तुम्ही किती वेळा बदला, माझी डिझाईन इम्प्लिमेंट केल्यानंतरही तुम्ही बदललं तरी त्याने काही अडचण येणार नाही. पण काय बदलता नाही येणार ते सांगतो. हे बघा, इथे दिलेलं असतं ब्लॉग ॲड्रेस, म्हणजे जो तुमचा ब्लॉग ॲड्रेस माझा काय आहे, योगा विथ सुभाष. सध्या मी ट्रायलसाठी तुम्हाला शिकवण्यासाठी जो वापरला URL तो हा आहे, योगा विथ सुभाष. इथं दिसते योगा विथ सुभाष. आता तुम्ही हा URL समजा मला दिला आणि त्याच्यावर लायसन्स आपण त्या थीमचं ॲक्टिव्ह केलं, तर हे तुम्ही जर का URL बदलला तर ते लायसन्स काही कामातच राहणार नाही. त्याच्यामुळे ही लिंक तुम्हाला बदलता नाही येणार. जस्ट याच्यावर क्लिक केलं, आता इथे योगा विथ सुभाषच्या जागी योगा विथ तुम्ही समजा तुमचं नाव टाकलं, तर तो URL चेंज झाला. पण लायसन्सिंगसाठी जो URL दिला आहे तो लायसन्स इम्प्लिमेंट झाल्यानंतर चेंज करू नका. तर या पद्धतीने तुम्ही इथलं हे जे काही टाकायचे ते एकदाच टाकून घ्या आणि तो मला उद्या पाठवा URL फॉर्ममध्ये टाकून. ठीक आहे ना? तर त्यामुळे इथे तुम्हाला लायसन्सिंग करण्याच्या अगोदर जे काही चेंज करायचं तर करून घ्या. बाकी मात्र तुम्ही काही चेंज केला तरी डिझाईन इम्प्लिमेंट केल्यामुळे डिझाईन इम्प्लिमेंट केल्यानंतर सगळे चेंजेस करू शकता. फक्त एक चेंज तुम्हाला करता नाही येणार, जो की ही लिंक ज्याच्यावर आपलं लायसन्स ॲक्टिव्ह होत आहे. बस एवढी एक काळजी घ्या, बाकी सगळं चेंज करू शकता. आणि मी जे दिलेली डिझाईन आहे त्याच्यातल्या A to Z गोष्टी तुम्ही माझ्या काढायच्यात आणि तुम्हाला तुमच्या टाकायच्यात. त्या तुम्ही इमेज माझ्या नाही पटल्या तर तुम्ही तुमच्या टाका. टेक्स्ट तर ऑलरेडी टाकावेच लागतील तुम्हाला. माझा लोगोच्या ठिकाणी तुमचा टाकावा लागेल. जिथे-जिथे शाबास गुरुजी कुठे दिलेलं असेल ते सगळं तुमचं टाकावं लागेल. आणि ते टाकण्यासाठी आपण एक सेशन सेपरेट घेऊया, म्हणजे उद्याचा जो काही असेल. तर तुमची तयारी आहे का ते पण मी पाहणार आहे, की उद्या खरंच तुम्हाला याची गरज आहे का? तसा तर मी एक व्हिडिओ बनवून ठेवणार आहे. ज्यांना थीम पाहिजे, डिझाईन पाहिजे, काही जणांना तर शिकायला यायला वेळ नाही, डायरेक्ट म्हणतात आम्ही याची फीस देतो आणि डिझाईन द्या आम्हाला. तर त्यासाठी मी एक व्हिडिओ तयार करून ठेवेल, ते कसं डिझाईन तुमच्या लायसन्सिंग झाल्यानंतर तुमच्याकडे आल्यावर तुम्ही त्याच्यात कसं टाकायचं, त्याचा एक छोटासा एक व्हिडिओ असेल. तो बघून कोणीही माझी डिझाईन तिथे ॲप्लाय करू शकतात आणि नंतर त्याला रिप्लेस वगैरे त्या सगळ्या गोष्टीचा त्याचा पण एक वेगळा व्हिडिओ बनवला जाईल. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला तर सगळ्या गोष्टी आता सांगून झाल्यात. आता बाकी आणखी काही चॅटिंगमध्ये प्रश्न आहेत का ते चेक करतो आणि नसता आपल्याला बोलता पण येईल.
ओके, ज्यांना बोलायचे त्यांनी हँड रेज करा. तसं तर काही फार काही प्रश्न दिसत नाहीत. ओके, फॉर्म सबमिट झाल्याचा डाटा कुणी विचारला, सुनीता मॅडम. तर तुम्ही फॉर्म सबमिट झाल्यानंतर डेटा कुठं बघायचा, तर तुमच्या तो ईमेलला येतो. म्हणजे की कुणी फॉर्म सबमिट केला की तुम्हाला एक ईमेल येते, त्याचं नाव आणि त्यांनी जे काही ते 3 गोष्टी भरल्या असतात, नाव, आडनाव, मोबाईल नंबर असेल त्याच्यात, किंवा मग डायरेक्टली खाली टेक्स्ट लिहायला जागा आहे, तर तो टेक्स्ट काय लिहिला ते सगळं तुमच्या ईमेलवर येतं. नाव बारमध्ये काय लिहायचे? नाव बारमध्ये काहीच नाही लिहायचं, नुसता एक सर्च बार असतो, तिथे काही नाही लिहायचं. उलट तो काढून टाकला तरी चालतो, काही गरज नाही त्याची. ओके, किल्लेदार सर, मी तुम्हाला अनम्यूट केलं आहे, बोलू शकता. सर जरा लॅपटॉपवरच्या लेआउट बद्दलची थोडक्यात माहिती सांगा, तुमच्या लॅपटॉपवर उघडून. म्हणजे माझ्या लॅपटॉप उघडून काय सांगू? जो लेआउट आहे कुठला लेआउट? माझ्या डिझाईनचा? हा माझ्या डिझाईनचा हा वॉटरमार्कचा आत्ताचा जो आहे. म्हणजे माझ्या डिझाईन, नव्या डिझाईन बद्दल बोलताय का? नवीन नाही, मग जुन्या? जे तुम्ही डेमोला वापरलं ते. बरं बरं, ठीक आहे, सांगतो. ओके, आणखी पुढचा घोले सर. सांगा एक एक वाक्यात. हो हो, घोले सर बोला, हँड रेज केलाय तुम्ही. सर माझं जे आहे ना, मला जे वरची मेनू जे होते ना, म्हणजे होम, नंतर टेक, कॉन्टॅक्ट, आमच्या विषयी, ते माझं सगळं फुटरला आलंय सर. ते कशात घ्यायचं मला ते कळलं नाही. तुम्ही हा, काय केलंय माहिती का, तो गॅजेट जो आहे ना, पेजेस नावाचा, तो हा. फुटर मध्ये ऍड केल्यामुळे तसं झालंय. हा, मग तू कुठे ऍड करायचा? तो याच्या खाली वरच्या हेडरच्या तिथे. पण म्हणजे क्रॉस क्रॉस करून तिथे, किंवा इकडे सबस्क्राईब साइड बार राईट वनच्या तिथे ठीक आहे, करायचं का? दाखवतो. आताच किल्लेदार सरांचा पण तसाच प्रश्न होता, लेआउट पुन्हा एकदा समजून सांगा, तर त्याचीच तुम्हाला पण गरज आहे. मी जस्ट पुन्हा थोडक्यात रिपीट करतो. ओके सर. ओके, काही जण म्हणताय डिझाईन नंतर केव्हा घेता येईल का? येईल घेता, पण तुम्हाला 1200 रुपयाला डिझाईन पडेल. आत्ता 600 रुपयाला मिळते आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी आत्ताची सोय चांगली आहे, जेणेकरून तुम्हाला 600 रुपयातच भेटते. लाईफ टाईम लायसन्स असल्यामुळे तुम्हाला पुढे काही चिंता पण नसेल. पुन्हा भविष्यात घ्यायला जाल तर प्रत्येकाला आपल्याकडे पब्लिकली अवेलेबल ती केली जाईल. आत्तापर्यंत आपण ती पब्लिकली अवेलेबल केलेली नाही आहे डिझाईन. फर्स्ट टाईम आपण डायरेक्टली बॅचेस घेऊन काही विशिष्ट लोकांनाच ती आपण कोर्समध्ये दिली आहे. पण बऱ्याच डिमांड वाढल्या असल्यामुळे आपण ती पब्लिकली अवेलेबल करणार आहोत पोर्टलवरती. ते कोणीही घेऊ शकेल. डायरेक्टली ती डिझाईन डाउनलोड होईल, व्हिडिओ डाउनलोड होईल पेमेंट केल्याबरोबर, आणि ते व्हिडिओ पाहून त्यांचं ते लायसन्स इम्प्लिमेंट होईल, आणि त्यानंतरच त्यांची डिझाईन पण तिथे इम्प्लिमेंट होईल. तर या सगळ्या गोष्टी डायरेक्टली आपण पोर्टलवरूनच करणार आहोत. पण आता तुम्हाला कोर्सवर एक्सक्लुझिव्ह ऑफर दिलेली आहे 1200 रुपयाच्या ऐवजी 600 रुपयाला. तर मला वाटतं तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे, सोडायला नाही पाहिजे. पण शेवटी आता तुमचा निर्णय तुम्ही घ्यावा. ओके, चला तर मी आता पुन्हा तो जी काही मी आता डेमोसाठी डिझाईन वापरली तिच्या लेआउटबद्दल थोडक्यात सांगतो. स्क्रीन तुम्हाला दिसत असेलच, दिसते का? ओके. चला तर आता आपण ब्लॉक ट्रायल 2 ही डिझाईन वापरली. तिचा हा URL योगा विथ सुभाष या प्रकारे, आणि आपण हे सगळं डिलीट करू. लेआउटला जावा. लेआउट आता बघा, इथे क्लिक करतो आणि प्रॉपरली तुम्हाला लेआउट काय आहे ते सांगतो. आता हा नाव बार, इथे नाव बार आपण काढून टाकल्यामुळे तो दिसत नाही, तो इम्प्लिमेंट केल्यावर दिसेल. तर इम्प्लिमेंट पण करून दाखवतो की काय असतं ते. इथे मी क्लिक करतो, पहा नाव बार मी ऑफ ठेवलेला आहे. आता यापैकी मी नाव बार समजा हा क्लिक करतो आणि सेव्ह म्हणतो. तर नाव बार काय असतो तो इथे रिफ्रेश केल्यावर दिसेल. हे बघा, ही वरची जी पट्टी आलेली आहे ना, ही आहे नाव बार. काय याने काही फार फरक पडत नाही, असल्याने नसल्याने काय उपयोग होणार नाही याचा काही. आणि याच्यात काही डिझायनिंग करायला सोय पण दिलेली नाही, त्यामुळे आपण काही वेगळं करू शकत नाही याच्यात. त्याच्यामुळे ती काही असून नसून उपयोगच नाही, उलट ते नसलेलंच बरं. तर या ठिकाणी आपल्याला ती नको असेल तर क्लिक करून आपण त्याला ऑफ करू शकतो. ऑफला क्लिक करून सेव्ह म्हटलं की ती निघून जाईल. आता हेडर, आता या ठिकाणी ही जी वरची पट्टी आहे तिच्या खाली हा जो भाग दिसतोय ग्रीनच्या वरचा, याला म्हणतात हेडर. याला काय म्हणतात? हेडर. मग आता हेडरमध्ये काय आहे, इथे टायटल आहे ब्लॉगचं आणि डिस्क्रिप्शन आहे. तर या ठिकाणी आपण हेडरला इथे क्लिक करून पहा, आणि इथे पहा टायटल टाकलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन टाकलेलं आहे. आणि तुम्हाला हेडरला डिस्क्रिप्शन आणि टायटल समजा नाही दाखवायचं, पण डिस्क्रिप्शन टाकावं लागतं, एवढं मात्र खरं आहे. पण तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि टायटल जरी इथे असलं, पण तुम्हाला फक्त इमेज दाखवायची तिथे, एक चांगली अट्रॅक्टिव्ह तुम्ही बनवली एखादी इमेज, आणि ती तुम्हाला इथे हेडरला दाखवायची, जसे इतर ब्लॉगरच्या दिसतात तसं तुम्हाला इथे. हो, कोणाचा तरी माईक चालू आहे, बंद करा.
झोपा. ओके, चला तर या ठिकाणी आपण आता इमेज जर इम्प्लिमेंट केली तर तुम्हाला इथे एक सेटिंग करावी लागेल. इन्स्टेड ऑफ टायटल अँड डिस्क्रिप्शन याला क्लिक करून ती इमेज घ्या इथे. म्हणजे याने काय होतं, इथे तुमच्या इमेज येईल. हे ब्लॉगचं जे व्हाईट टायटल आणि डिस्क्रिप्शन आहे ना, बरोबर त्या जागी एक एवढी अशी मोठी इमेज लागून जाईल. एकदम फर्स्ट इम्प्रेशन तुमचं. पण ती थोडी इमेज जसं एखाद्या स्कूलचा बोर्ड आहे, जसं एखाद्या चांगल्या म्हणजे काल परवा आपण पाहिलं होतं काही जणांनी चांगली हेडर इमेज लावली होती. तर ती इमेज लावण्यासाठी तुम्हाला या हेडरमध्ये येऊन इथे इमेज टाकावी लागते आणि इथे खाली ही सेटिंग करावी लागते. इन्स्टेड ऑफ टायटल अँड डिस्क्रिप्शन म्हणजे त्याच्याऐवजी इमेज तिथे दिसली जाईल आणि टायटल आणि डिस्क्रिप्शन जे आहे ना, ते बॅकएंडला काम करेल, जे की सर्च इंजिनसाठी कामाचं असतं. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन तर पाहिजेच. त्याशिवाय सर्च इंजिनला समजणार नाही की तुमचा ब्लॉग कशा पद्धतीने वर्क करतोय, कुठल्या कॅटेगरीत वर्क करतोय. त्याच्यामुळं आपल्याला इन्स्टेड ऑफ टायटल अँड डिस्क्रिप्शन म्हणजे डिस्क्रिप्शन राहणारच आहे तिथे, फक्त ते ब्लॉगच्या फ्रंट पेजवर इथे दिसणार नाही, त्या जागी इमेज दिसेल. बॅकएंडला हे डिस्क्रिप्शन सर्च इंजिनसाठी काम करेल. तर या पद्धतीने तुम्ही एखादी हेडर इमेज छानपैकी जोडू शकता. झालं हेडरबद्दल. मी इथे इमेज जोडलेली नाही आहे सध्या. मी सेव्ह करून कॅन्सल करून पुढे चालतो. आता आपण कुठपर्यंत पोहोचलो? हेडरपर्यंत. आता हेडरच्या खाली काय पाहिजे आपल्याला? मेनू. मग आता हेडरच्या खाली जर मेनू पाहिजे तर हेडर कुठे आहे? हा हेडर. मग आता हेडरच्या खाली जे काही असेल, ह्याच्यात थीमनुसार नावं चेंज असू शकतात. हे क्रॉस कॉलमच्या ऐवजी वेगळंच काही असेल. पण आपण समजून घ्यायचं की हेडरच्या खाली जे काही असेल ना, त्याच्यात आपल्याला गॅजेट ॲड करायला सोय आहे का? असा इथे होती. म्हणून मी एक गॅजेट ॲड केला. पण तो गॅजेट ॲड झाल्यामुळे एकच गॅजेट ॲड करायची परवानगी असल्यामुळे आता पुन्हा ॲड गॅजेटचं बटन दिसत नाही. ठीक आहे, डायरेक्टली ते निघून गेलं. आणि मग मेनू तयार करायचे तर मेनू कुठे असतात? हेडरच्या जस्ट खाली. मग हेडरच्या खाली आपल्याला एखादा गॅजेट ॲड करायचाच आहे, तर मग आपल्याला तिथे मेनू दाखवायचे म्हणलं गॅजेट कुठला पाहिजे तिथे? पेजेसवाला. कारण की हे याला पेजेस म्हणायचं आहे खऱ्या अर्थानं. हे लोकांना समजतं मेनू, पण आपल्या दृष्टीने ते आहेत पेजेस. मग पेजेस आपल्याला इथे दाखवायचे असल्यामुळे आपल्याला हेडरच्या खाली जो गॅजेट घ्यायचा आहे तो पेजेसवालाच घेतला पाहिजे, तरच तिथे मेनू दिसतील. आता नवीन चुकून तुमच्याकडे काय होतं, तुम्ही कुठेतरी फुटरमध्ये जाता आणि गॅजेट ॲड करता पेजेस. मग ते जे मेनू वरती दिसणार होते ते इथे दिसतात खाली. जे आता कोणीतरी बोललं, घोले सर मला वाटतं, तर त्यांचा इकडे फुटरमध्ये तो मेनू दिसायला लागले. तर चुकलं काही नाही. चुकलं एवढंच की आपण गॅजेट म्हणजे आपल्याला जी अपेक्षा आहे त्या ठिकाणी ॲड न करता आपण भलत्या ठिकाणी ॲड केला. बस एवढीच एक चूक झालेली आहे. बाकी सगळं ओकेच आहे. म्हणजे की तुम्हाला अपेक्षा होती वरती ते दिसावं. गॅजेटचे कार्य लक्षात घ्यायचे की प्रत्येक गॅजेटचं कार्य वेगळं आहे. त्याच्यामुळे इथं गॅजेटला मी क्लिक करून दाखवतो. हे बघा, HTML जावास्क्रिप्ट हा कोड ॲड करण्यासाठीचा गॅजेट आहे. सर्चिंगसाठीचा गॅजेट आहे आणि पेज हेडरचा गॅजेट वेगळा आहे. हेडर इमेज वगैरे इथून पण जोडू शकता याच्यात जाऊन. आणि याच्यानंतर हेडर ऑलरेडी या थीममध्ये ऑलरेडी ॲड असतो, त्याच्यामुळे आपल्याला ॲड नाही करावं लागत तिथे. आणि त्याच्यानंतर आधी बघा पेजेसवाला हा गॅजेट तिथे आपण ॲड केला तर मग तिथे आपल्याला तसे मेनू डिस्प्ले करता येतात. मग तुम्ही पेजेसवाला जो गॅजेट आहे तो दुसऱ्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला तरी तो त्याचं काम करणार आहे. फक्त चुकतंय तुमचं काय की बा मला अपेक्षा होती वर पेजेस दिसावेत, पण ते वर दिसण्यासाठी तो गॅजेट त्या कामाचा जो आहे ना तो तिथे ॲड करायला पाहिजे ना. त्याच्यामुळे गॅजेटचं जे स्वतःचं एक ठरलेलं वर्क आहे तो त्याचं करणारच आहे. तुम्ही कुठेही ॲड करा त्याला. फक्त तुम्ही ठरवायचं आहे की मला त्याचं काम जे आहे ते कुठल्या ठिकाणी पाहिजे आहे आणि मग ते योग्य ठिकाणी त्या योग्य गॅजेटला ॲड करा. बस एवढंच आहे. गॅजेट त्याचं वर्क करत राहणार आहे, तुम्ही कुठेही ॲड केलं तरीसुद्धा या पद्धतीने. ठीक, तर हा झाला इथे पेजेसवाला जो मेनूचा भाग होता इथे आहे. आता त्याच्या खाली काय आहे? मेन आणि इथे आहे ब्लॉग पोस्ट. हे पहा त्याच्या खालचा भाग इथून हे ब्लॉग पोस्टवाला भाग आहे. याच्या बाजूला जो आहे ना तो काय आहे? हे आहे साईड बार. साईड बारमध्ये काय आहे? सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर असं काहीतरी वेगळे गॅजेट ॲड आहेत, सर्च ब्लॉग वगैरे वगैरे. आणि मग तेच आपल्याला एकाखाली एक इकडे दिसायला लागले. इथे एकाखाली एक ही साईड बार आहे. तर साईड बारला आपल्याला इथे जे काही ह्या डिफॉल्ट डिझाईनने ॲड गॅजेट करण्याची सुविधा दिली. आपण ठरवायचं की आपल्याला कुठला गॅजेट कुठे घ्यायचा आहे आणि सिक्वेन्स चेंज करायचं असेल तर काय नाही, फक्त आहे ना ही इमेजवाला गॅजेट तो वर घ्या, खाली घ्या, कुठेही आणून सोडा तर तिथे तो काम करेल. असं तुम्ही सिक्वेन्स याला पकडून पण
थोडी बहुत मागे पुढे करू शकता. समजा इकडे व्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला कळलं हे खाली हे वर असं काही पाहिजे, तर तुम्ही या पद्धतीने करू शकता याला खाली वर. ओके, डिझाईन नंतर केव्हाही घेता येईल, पण आत्ता 600 रुपयात तुम्हाला मिळते. तीच ओपनली आपल्याला 1200 रुपयात विकत घ्यावी लागेल. त्याच्यामुळे तुमचा फायदा जर आत्ता होणार असेल तर आत्ता घ्या आणि काही अडचण नसेल तर नंतरही घ्या. म्हणजे डिझाईनबद्दल चॅटिंगमध्ये वारंवार नंतर घेता येईल का, नंतर घेता येईल का? नंतर घेता येईल, पण तुम्हाला पुन्हा 600 रुपये उगीचच एक्स्ट्रा जाण्यापेक्षा आत्ता डिस्काउंटमध्ये मिळते तर बरं राहील तुमच्यासाठी. आणि ह्याला काय तेव्हाही घेतली काय आणि आत्ताही घेतली काय, लाईफ टाईम लायसन्स असल्यामुळे उलट तुमचा एक एक दिवस वेस्ट कशाला घालवता. तेव्हाही घेतली तरी आपल्याला आजचे दिवस जे कामाला येणार आहेत त्याच्यामुळे तुमचा फायदाच होईल. ओके, तर इथपर्यंत मी पोहोचलो खाली. आणि बाकी खाली पोस्टच्या खाली काय आहे, फीचर्ड पोस्ट आणि पॉप्युलर पोस्ट हे गॅजेट ॲड केलेले आहेत. डिफॉल्ट थीमकडूनच मिळालेले आहेत, ते काय आपण केले नव्हते. आणि त्या पद्धतीने पोस्टच्या खाली आपल्याला हे जे दिसतंय पोस्ट संपल्याबरोबर, हे बघा, हे हे एक दिसतंय ना, आधार कार्ड लिंक, हे एवढे मोठे थीम दिसते. आणि त्याच्या खाली हे 2 दिसतात. हे छोटे छोटे 2 आणि हे काय आहे ते सांगतो तुम्हाला. तर हे फीचर्ड पोस्ट म्हणजे ते मोठे दिसते ती, आणि पॉप्युलर पोस्ट म्हणजे त्याच्या खाली छोट्या ज्या 2 दिसतात त्या ह्या. तर अशा प्रकारे आहे. तर हे इथपर्यंत आपला ब्लॉग पोहोचला. आणि खाली आहे फुटर. तर फुटरमध्ये मी काल विकिपीडिया ॲड केला होता. बाकी अजून काही गोष्टी ॲड करायच्या असतील तर त्याच्या खाली फुटर आहे. एकदम खाली आल्यावर हे पहा फुटर. तर फुटरमध्ये तुम्हाला कुठला, मी विकिपीडिया ॲड केला आहे, अजून काय करायचं करू शकता. अजून बाकी फुटरमध्ये ह्या काही गोष्टी दिल्यात, तर तिथे तुम्हाला अजून काय काय टाकायचे ते तुम्ही टाकू शकता फुटरमध्ये. तर या प्रकारे या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला काही चेंज करायचा वगैरे तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या आहेत. तर या पद्धतीने हे सगळं तुम्हाला इथे दिसतंय. मोबाईलवर खालीवर कसे करावे, स्क्रीन फिरवायची ना वरती अशी खाली बोटाने. ओके, चला तर मला वाटतं तुम्हाला लेआउट पुन्हा एकदा मी जस्ट म्हणजे रफली समजून सांगितलंय. ओव्हरव्ह्यू त्याचा पुन्हा एकदा दिलाय. तर तुम्हाला आता पुन्हा थोड्या अजून गोष्टी काही ज्यांना समजल्या नव्हत्या क्लिअर झाल्या असतील. ओके, अजून कोणाला काही बोलायचं असल्यास आपण माईक सुरू करण्याची मी प्रक्रिया देतो तुम्हाला करून. आणि तुम्ही स्वतःहूनच माईक चालू करा आणि काही अडचण असल्यास किंवा काही बोलायचं ते बोलू शकाल. ओके, तर स्वतःहून माईक चालू करू शकता. सर, फ्युचर पोस्ट आणि पॉप्युलर पोस्ट हे आपण टाकायची आवश्यकता नसते ना, नाही, म्हणजे आपण पोस्ट. नसतं टाकावं लागत, फक्त गॅजेट ॲड करून ठेवायचा, तो ऑटोमॅटिक कॅप्चर करतो. ओके. पॉप्युलर आणि जो पोस्ट आपण म्हणजे अशा पोस्ट की ज्याला सगळ्या पोस्टपैकी जास्त व्हिजिटरने व्हिजिट दिलेली आहे, मग ते ऑटो होत आहे. ते ऑटो होते. ओके. आणि जो आपला URL असतो आपल्या ब्लॉगचा, तो व्ह्यू केल्यानंतर जो वरती दिसतो बारला, हो, तो ना. तोच तोच. ओके. आणि हे आता आपले जे 3 दिवस सेशन झाले त्याचे व्हिडिओ आपल्याला उपलब्ध असणार आहेत. आताच मी लॉग इन करून तुमच्या समोर दाखवलं तसं तुम्ही लॉग इन करा. मगाशी नाही का मी लॉग इन केलं स्वतः, तसं तुम्ही स्वतः लॉग इन करा. तसा मेसेज ऑलरेडी ग्रुपवर दिलेला आहे. पुन्हा मी त्याच्यात एकदा करून बघितलं होतं, तिथं काय नव्हतं. नव्हतं तर तुमचं लॉग इन तर झाला असेल आणि तिथे जर कोड दिसत नसेल तर तुम्ही मला ईमेल आय डी पाठवा. हा बघा, मी शाबास गुरुजी पोर्टलवर लॉग इन केला ईमेल आय डी आणि याच्यात मला कोर्स दिसत नाही. तर तुमचं ते ईमेल आय डीचं व्हेरिफिकेशन पोर्टलवर केलं जाईल. कारण की पोर्टलवर कधी कधी ईमेल आय डी जो आलेला असतो आणि तुम्ही ज्याने लॉग इन केलं असतं याच्यात काहीतरी थोडा बहुत मिस्टेक असते, चूक झालेली असते पेमेंट करताना. जेव्हा तुम्ही तिथे सबमिट करता gmail.com, gmail.com, एखादा शब्द कमी किंवा जास्त असं काही झालं असेल थोडं बहुत, तर त्यामुळे तुम्हाला कोर्स कधी कधी दिसत नाही. तर त्याचं आणि भविष्यात काय अडचण आल्या तर तुमच्याशी कुठल्या याच्यावर संपर्क करायचा? आपल्या शाबास गुरुजी पोर्टलवर तुम्हाला एक व्हॉट्सअपचं बटन आहे किंवा ग्रुपमध्ये माझा ॲडमिनचा नंबर आहे. दोन्ही ठिकाणी तुम्ही कुठेही वैयक्तिक चॅटिंग करू शकता. ओके, आणि लॉग इन शाबास गुरुजी पोर्टलवर करताना पेमेंट करताना वापरलेलाच आयडिया तुम्हाला वापरावा लागतो, कारण की त्या ईमेल आय डीवर कोर्स सुरू झालेला असतो. फक्त थोडी बहुत स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल तर ती आम्ही दुरुस्त करून म्हणजे घेतो तुम्ही ईमेल आय डी एक स्टेप पाठवल्यानंतर. पुढे जातोय, म्हणजे तो ईमेल आयडी घेऊन पुढे जातोय हम्म, व्हेरीफाय होऊन. हम्म. तिथे मॅटर काय दिसला नाही. एक मिनिट, तुमचं आता तुम्ही डेस्कटॉपवर लॉग इन आहात की कशावर?
मोबाईलला आहे, डेस्कटॉप चालू आहे माझा पण. मोबाईलला. मोबाईल तुम्हाला स्क्रीन शेअर करता येते का? ते मला त्याच्यात लॉग इन करून बघावं लागेल ना? हां, बघा किंवा मग मी व्हिडिओ तर ऑलरेडी दिलेला आहे, तर पुन्हा एकदा तो मेसेज टाकेल लॉग इनवाला. तो काही व्हिडिओ अडचण पाहून आली तर मी तुम्हाला आपल्या ॲडमिनला चॅटिंग करेन. हो, ओके. पण अगोदर काय करा, मी तो मेसेज टाकतो जो कोर्स ॲक्सेसचा आहे तो. त्याच्यात एक व्हिडिओ दिलाय छोटासा, की कसा कोर्स ॲक्सेस करावा. तर तो पण पहा. एक 2-3 ओके. मिनिटाचा असेल, तर तो पाहून हां. तुम्हाला म्हणजे अडचण शक्यतो येणार नाही. जर आलीच तर मग टाका ॲडमिनला. ओके. ओके, आणखी कोणाला बोलायचंय? आपण माईक सुरू करावा. हॅलो. बोला. सर माझं झालं पण तर तिचे मेनू आहेत ना, तर हं. ते साईड बारला दिसतात तिकडं म्हणजे व्ह्यू गेल्यावर पण. मग तो गॅजेट तुम्ही त्या साइड बारमध्ये ॲड केला असेल म्हणून दिसतंय ना? हां, मग ते तिथे एकच आहे त्याला इथं जे आहे ना क्रॉसमध्ये एकच जागा आहे ऍड करायला. मग तो डिलीट करा ना. जो कुठला आधीचा गॅजेट जो असेल ना, तो तिथून रिमूव्ह करावा लागेल तुम्हाला. त्याला एडिटला जा आणि आतमध्ये रिमूव्ह बटन दिसेल त्याला काढून टाका. पण सर तिथे जे ना मग आपल्याला म्हणजे होमच्या पुढे ते टॅब दिसल्या पाहिजेत ना, म्हणजे होम नंतर कॉन्टॅक्ट आमच्या विषयी ते समोर दिसलं पाहिजे. तिथे एकच दिसतो ना. तुमचं कसं समोर दिसतंय वन टाइम, हं. तसं माझं दिसत नाहीये. तुम्ही आता डेस्कटॉपवर जॉइन आहात की मोबाईलवर? मोबाईलवर जॉईन आहे. मोबाईलची स्क्रीन शेअर करता येईल ना तुम्हाला? हो, येईल. हां, मग ते मला बघितल्यावरच तुम्हाला नेमकं काय म्हणायचं ते कळेल. ओके, तर मोबाईलची स्क्रीन शेअर तुम्ही करू शकता. मी स्क्रीन शेअरिंग ऑन करतो तुम्हाला. डिझायनिंगचे पैसे कोणत्या मोबाईल नंबरला पाठवायचे किंवा लिंकला? तर ते नानोटे सर मी ऑलरेडी मेसेज तसा आपल्या ग्रुपमध्ये दिलाय. तर तुम्ही त्याच्यात आता मी जस्ट थोड्या वेळापूर्वी दाखवला सुद्धा. तर पुन्हा एकदा तुम्हाला बघायचा आहे तर तो आठवण करून देतो कुठे आहे. आणि नाहीच तुम्हाला सापडला तर वैयक्तिक ॲडमिनला चॅटिंग करा. मी दाखवतो. हे पहा तुम्हाला. हे बघा आपला हा ग्रुप आहे. 1 पेड ब्लॉग डिझाइन वर्कशॉप, ज्याच्यामध्ये ह्या लिंक वगैरे सगळं काही येतं. तुम्हाला वैयक्तिक मेसेजमध्ये सुद्धा सांगितलंय की ह्या इथे बघा, इथे बघा. तर तुम्ही कदाचित उशिरा जॉइन झाला असावेत. मी पुन्हा तो मेसेज टाकतो. हा वाला. हे पहा. हा पूर्ण मेसेज जो आहे तो पुन्हा टाकतो, म्हणजे काय की तुम्ही खाली नंतर जॉइन झाला असावेत, त्याच्यामुळे कदाचित दिसत नसेल. तर पहा पुन्हा मी आता सबमिट करतो. हे बघा टाकलंय. पुन्हा आत्ता जस्ट मेसेज टाकलाय. तर याच्यात तुम्हाला Google पे, UPI ID सगळं दिलंय आणि खाली फॉर्म भरायचा आहे ते सगळं झाल्यावर. ओके, थँक्यू सर. सर मेसेज डिलीट का बरं केले? डिलीट कुठे का कोणता केलाय आम्ही? आम्ही नाही केलेलं ते. ते काय होतं, हे होतं ना काय म्हणतात 7 दिवसाचं डिसअपिअरिंग लागलेले असतं. त्याच्यानंतर ते तुमच्याकडून डिलीट झालेलं असतं. माझ्याकडून तर नाही डिलीट झाले. हे बघा माझ्याकडे ऑलरेडी मेसेज दिसतोय. असतील कदाचित तुम्ही मीटिंगमध्ये. काय नाव मॅडम? सुनीता मॅडम. हे बघा माझ्याकडे मेसेज तसाच आहे अजून. तुमच्याकडे ते डिसअपिअरिंग लागलेलं असेल सेटिंगमध्ये, त्याच्यामुळे ते डिलीट झाले. पुन्हा पाहिजे तर पुन्हा मागा. मी नसतो डिलीट केलेलं. मला कुठे एवढा वेळ आहे हे सगळं करायला. ठीक, मी पुन्हा टाकलंय बघा. ओके, ठीक. चला तर मी पुढे कंटिन्यू करतो. स्क्रीन एक मिनिट माझी बंद करतो अगोदर. सर एक मिनिट माझी स्क्रीन आधी बंद करू द्या. हां, करा स्क्रीन शेअर आणि थोडक्यात आपण काय करूया आता इथे आपला आजचा सेशन इथे संपून घेऊया, म्हणजे रेकॉर्डिंग उगीचच वाढत चाललेली आहे आणि हे वैयक्तिक तुमचे एकट्याचे प्रश्न आहेत, त्यामुळे आपण प्रश्न चालूच ठेवूया आणि इथेच आजचा सेशन संपला असं मी जाहीर करतो. आणि सर्वांना रेकॉर्डेड व्हिडिओ पुन्हा पाहता येणार आहे. उद्या हा व्हिडिओ तुमच्या ॲक्सेसवरती तिथे अवेलेबल झालेला असतो. आजचा व्हिडिओ उद्या सकाळी किंवा 10-12 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त दुपारपर्यंत. तर आपण इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी. उद्या संध्याकाळी भेटायचं की नाही तसा मी मेसेज तुम्हाला ग्रुपवरती टाकेल आणि त्याप्रमाणे उद्याचा निर्णय आपण ठरवूया. तुमच्या किती प्रतिक्रिया येतात आणि तुम्ही खरंच प्रॅक्टिस करून येणार आहात का, तर त्याविषयी. तर मी ते रेकॉर्डिंग स्टॉप करतो आहे आणि आपला सेशन इथे थांबवतो आहे.